नमस्कार सर्वांना. गुड इव्हनिंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या रेकीच्या शेवटच्या दिवसाच्या सेशन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 या. सो आपण सगळे सोमवारी जमलो होतो आणि तुम्ही अगदी सॉरी मंगळवारी आपण स्टार्ट केलं होतं आणि आज 5वा दिवस आहे तरीही तुम्ही इथे उपस्थित आहे. असं मी गृहीत पकडतो की तुमच्या जीवनामध्ये काही ना काही पॉझिटिव्ह चेंजेस यायला लागलेत म्हणून तुम्ही इथपर्यंत थांबले नाही तर गेले असते. ओके, चला ऑल द बेस्ट. अशीच प्रगती करत राहा. आता 4 दिवस आपण जी मेहनत केली, खूप कष्ट घेतले, नवीन शिकलो, आता त्याला जीवनात इम्प्लिमेंट करायचं आहे. ओके, प्रॅक्टिकल्स कसे करायचे आहे त्याचं आजचं सेशन आहे. खूप काही आहे आज. ओरा क्लिन्झिंग, पितृदोष वगैरे बरंच काही आहे. जाताना तुम्हाला मनी एंजलचा नंबर, मनी पिरॅमिड कसं बनवायचं, काही नंबर्स देईल, मनी मंत्रा देईल, खूप काही आहे आज. ओके, जाता जाता फ्युचर सेल्फचं एक मेडिटेशन देखील घेईल, बरंच काही आहे. तर ऑल द बेस्ट. आणि आता सुरू करूया. आता बघा, सरळ मी प्रॅक्टिकल्स घ्यायला सुरुवात करतो. आता नोट्स भेटलायत का? असंच करा. भेटल्यात, बऱ्याच लोकांना भेटल्यात. अगदी एक दोन लोक असतील नसतील भेटल्या. ज्यांना नसतील भेटल्या, व्हॉट्सअप ऍडमिनवर माझा नंबर आहे, मॅथ्स तुमचं नाव जे सर्टिफिकेटवर पाहिजे टाईप करा, भेटून जात. आता काय करायचं, सर्व नोट तुमच्याकडे आहे. आता नोट्स बाजूला ठेवा. आता मी तुम्हाला त्या नोट्स कशा वाचायच्या इथून पुढे जोपर्यंत तुमचं लेवल 2चं लेवल 3चं अटोनमेंट होत नाही तोपर्यंत मी आजच्या ज्या प्रॅक्टिसेस आहे त्या सर्व करायच्या. एकदा का पुढे जाऊन लेवल 2-3चं तुमचं अटोनमेंट येतं तर नवीन मेडिटेशन येतात, नवीन मेथड्स येतात, कारण तिथे तुमची एनर्जी हाय होऊन जाते. 100% उपचार क्षमता होते. इथे 10%नेच असते लेवल 1 मध्ये. त्या अनुषंगाने प्रॅक्टिकल्स तयार केलेले आहे. पुढचे प्रॅक्टिकल थोडे स्ट्रॉंग असतात. ठीक आहे. आता एक एक करून आपण तुमची दिनचर्या कशी असली पाहिजे, ओके, आता आपण बघणार आहे. सर्वप्रथम काय करायचं आहे, नोट्स मध्ये बघा. तुम्हाला नोट्स मध्ये इथे सापडेल. आता नोट्स कुठे गेल्या, जस्ट वन मिनिट, लेट मी ओपन दिस फाईल. ओके, इट इज जस्ट वन मिनिट. आता बघा, रेकीची प्रार्थना काय आहे, रेकीला कॉल कसं करायचं, परत कन्फ्युजन व्हायचं नाही, मला मेसेज नाही करायचा सर रेकीची प्रार्थना काय आहे. 1 to 3 प्रोसेसचं एक 1 to 3 प्रोसेस म्हणून पहिलं पेज आहे जे 30 रेकी दैनंदिन प्रॅक्टिस नावाची पीडीएफ आहे. तर ही जी पहिली आहे हीच रेकीची प्रार्थना आहे. ओके, त्याच्यानंतरून 1 to 3 प्रोसेस आहे. ती कधी करायची आहे, 1 to 3 प्रोसेस रोज नाही करायची. जेव्हा तुम्ही इतरांची हिलिंग करतात तेव्हा सेल्फ प्रोटेक्शनसाठी लागते किंवा तुमची चांगली बॉडी चार्ज होण्यासाठी, तर करायची गरज नाही. पण आठवड्यातून एक दोनदा नक्की 1 to 3 प्रोसेस करत जा. अदरवाईज रेकीची प्रार्थना कशी करायची आता आपण प्रॅक्टिस करणार आहे आणि 1 to 3 प्रोसेस पण करणार आहे. नंतरून दिनचर्या तुमची कशी असली पाहिजे मी एक्सप्लेन करेन. चला, रेकीची प्रार्थनाची प्रॅक्टिस करूया. रेकीला कॉल कसा करायचा, चला माझ्या मागे करा बरं परत एकदा. ज्यांचंही नंतर शक्तिपात झाला होता त्यांच्यासाठी काम आहे. चला करा बरं, करा, हात रब करा. मी स्वतःचे आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे, माझे सर्व गुरु आणि ईश्वराचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. तळवे आकाशाकडे आणि चांगलं इंटेन्शन मनापासून. ही दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. इतकं सोपं आहे, 3दा बोलायचं. इम्प्रोवाइजही करू शकतात की जसं अनंत स्रोतातून वाहत येणारी हे दिव्य ब्रह्मांडी उपचारक शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. ओके, डावा हात खाली ठेवा, उजवा हात वर. जसं पाणी हळूहळू चार्ज केलं, इथूनच तुम्ही हिलिंग करणार आहे. स्पर्शाने हिलिंग आहे, तर मग हे चक्र बॅलन्स पाहिजे तुमचे. चला, हळुवार हात फिरवा, डावा हात खाली, उजवा वरती. चला, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. हवं तर वाचून बोला, स्क्रीनवर साईडला येईल, पण बोला. ओके, चला, 1 नंबरचा आहे तुमच्या नोट्स मध्ये बोलायचं आहे काय, माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. किंवा इंग्लिशमध्ये चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा किंवा एनर्जाइज. छानपैकी अंदाजे 21 वेळेस किंवा 1 मिनिट करायचं आहे. काही लोकांना व्हायब्रेशन जाणवतील, काहींना प्रॅक्टिसने जाणवतील. ओके, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. आता काय करायचं आहे, स्टेप नंबर 2, सेम प्रोसिजर. उजवा हात खाली, डावा हात वर. चला, अगेन क्लॉकवाईज हात फिरवायचा.
माझ्या तळहाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या ह्या तळहाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. आणि जे मास्टर लेवलचे पुढचे स्टुडंट आहेत त्यांनी चोकुरे डायकोमे चोकुरेचं सँडविच टाकायचं आणि मगच ते चार्ज करायचं. ओके, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. ओके, आता काय करायचं, डाव्या हाताची मूठ बांधा, मांडीवर ठेवून द्या. मूठ बांधून उजवा हात डोक्यावर क्लॉकवाईज हात फिरवा आणि बोला, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. कुठे वाचायचं, 1 2 3 प्रोसेस मध्ये किती नंबरचं आहे ते? ओके, 2 नंबरचं आहे. ओके, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. ओके, असं तुम्ही बोलायचं. त्याच्यानंतरून आता काय करायचं आहे, नाभीपासून आपण सगळ्यांशी कनेक्ट असतो सकाळपासून. डाव्या हाताची मूठ परत तशीच, उजवा हात नाभी चक्रावर, नाभीपासून पुढे. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. किंवा चार्ज, हील अँड एनर्जाइज माय नेवल चक्र. चार्ज, हील अँड एनर्जाइज माय नेवल चक्र. ओके, असं करायचं आहे. त्याच्यानंतरून दोन्ही हात कप शेप मध्ये, असे नाही असे पकडायचे, ऊर्जा बंदिस्त ठेवायची. दोन्ही हात कप शेप मध्ये हृदय चक्राजवळ. आणि ॲफर्मेशन, चार्ज, हील अँड एनर्जाइज माय बॉडी अँड औरा. माझ्या संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या संपूर्ण शरीर आणि औराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. असं 5-6 वेळेस बोलायचं. ओके, आणि शेवटी आभार प्रदर्शन महत्वाचं आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेक्की, थँक्स टू मी. ओके, आता 1 2 3 प्रोसेस कधी मध्ये करायची, आता तुमची दिनचर्या सुरू होती. कशी, उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 7 चक्राचं मेडिटेशन. बघा, 7 चक्र त्या दिवशी शिकवले, तुम्ही स्वतः बोलले इम्बॅलन्स आहे, बॅलन्स आहे. मग सर उपाय सांगा, उपाय तुम्हालाच करायचे. 7 चक्राचं जेव्हा मेडिटेशन करणार, जीवनात खूप सुंदर रिझल्ट येतात. आता कसं करायचंय बघा, 7 चक्राचं मेडिटेशन. ज्यांनी त्या दिवशी नोट्स बनवल्या नाही, ज्या लोकांनी आळशीपणा केला, त्यांच्यासाठी मी काय केलं आहे, नोट्स मध्ये बघा सगळी माहिती तर नाही दिली आहे, पण त्या त्या चक्राची माहिती दिली की कुठे पोझिशन काय आहे, त्याचं बीज मंत्र काय आहे आणि कलर काय आहे. तर तुम्हाला काय करायचंय बघा, आता हे मेडिटेशन 7 चक्राचं कसं करायचंय. आता फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आता एक साऊंड फाईल आलेली आहे, गुगल ड्राईव्हची आली आहे, डाउनलोड करून घ्या तुमच्या फोनमध्ये. ओके, आता ती बघा, मी काय करायचं आहे अगोदर सांगतो. दिनचर्या कशी उठायचं आहे, रेकीला कॉल करायचं, लगेच होऊन जातो. स्वतःच्या बरे रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि लगेच काय करायचं, साऊंड लावायचा, ऑडिओ फाईल. कुठली ऑडिओ फाईल आहे बघा, बघा काय करायचं. त्याच्यानंतर हात आधी सांगतो. हिलिंग करताना कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला खालच्या चक्रांची ऊर्जा वरती न्यायची असते, तर लगेच हात कुठे ठेवायचा, रूट चक्र आपलं खाली आहे. तर ते 21 मिनिटाचं मेडिटेशन आहे. 3-3 मिनिट प्रत्येक चक्राचा आवाज वाचतो. ओके, लम लम असं लगेच रूट चक्रावर ठेवायचा. 3 मिनिटानंतर इकडे असं करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला साऊंड प्ले करून दाखवतो. आपण बघूया आवाज येतो की नाही मला सांगा. कम्प्युटर ऑडिओ, ओके. आवाज येतोय का, काहीतरी लम लम आवाज येतोय? ओके, हा लम आहे. थोड्या वेळाने आता बंद झाला. हो, आता सांगायचं तात्पर्य काय बघा, तुम्हाला काय करायचं आहे, एक तर हेडफोन लावा, हेडफोननी चांगले. हेडफोन नसतील, स्पीकर लावा. अदरवाईज तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं उच्चारण करायचं आहे 3-3 मिनिट. जरी हेडफोन लावलं तरी उच्चारण करा, ते व्हायब्रेशन शरीरात गेले पाहिजे. मग असा हात ठेवायचा, लम 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 बोलू शकतात. दोन्ही हात असे ठेवू शकतात एकावर एक, आणि जर जोरात नाही ठेवायचा, फेदर टच ठेवायचा. ओके, मग ती ऊर्जा तुम्हाला 3-3 मिनिटाला ऑटोमॅटिक साऊंड बदलतो. ल चा व झाला समजायचं मला हाताची पोझिशन बदलायची आहे. वच रम झालं इकडे, रमचं य झालं इकडे. 21 मिनिटानंतरून तो ओम संपतो, मग ती साऊंड फाईल बंद होते.
असं तुमचं 7 चक्र मेडिटेशन 21 मिनिटाचं आहे. 7 त्रिक 21 झालं. तुम्हाला रोज फक्त 30च मिनिटं प्रॅक्टिस करायची. 30च मिनिटं असतात. मी शिकवताना वेळ लागेल पण खूप सोपं आहे. हे झाले 21 मिनिटं. लगेच दुसरी स्टेप काय करायची आहे? दुसरी स्टेप आहे सेल्फ ऑरा क्लिन्झिंग. म्हणजे काय? आता तुम्हाला काय करायचं आहे? तुमचे पितृदोष काढायचे आहेत. काही ग्रहांचे दोष असतील ते काढायचे आहेत. ऑरामधून ब्लॅक मॅजिक, नजर दोष आणि पैशांचे आर्थिक ब्लॉकेजेस काढायचे आहेत. आता फॉर एक्झाम्पल काय करायचंय तुम्हाला मी सांगतो. बघा, जसं मी सकाळी पण सांगितलं लाईट गेली होती म्हणून सकाळचं सेशन झालं नाही. लक्षात घ्या, पृथ्वीवर ह्या जगात जगत असताना ना आपली मदत अगोदर आई वडील आपले देवा समान असतात. जोपर्यंत आपण प्रौढ होत नाही. एकदा का आपण प्रौढ झालो ना आपली मदत करायला जीवनात कोणीच येत नाही. आपली मदत आपल्यालाच करायची आहे. तर भगवान कृष्ण, महावीर, बुद्ध, कोणी येऊन गेला असेल, संत महापुरुष, सगळ्यांनी जगण्याचे रस्ते सांगितले की असं असं जगायचं असतं, नियम आहेत आणि ते आपल्यालाच करायचं असतं. कोणीच मदत करायला येणार नाही. तर आता काय करायचं आहे? सगळ्या नकारात्मक ऊर्जा आपल्याला सेल्फ ओरा क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. आता सर्वांनी सेशन मध्ये सर्वांचा ओरा तुम्हीच क्लीन करणार आहे. ओके, फक्त आता सगळ्या नोट्स मध्ये आहे, फक्त मला फॉलो करा. प्रोसिजर कशी आहे? ओके, आता बघा खूप सुंदर आहे, तुम्हाला हलकं वाटेल. काय करायचं आहे? ओरा क्लिन्झिंग का गरजेचं आहे ते पण बघा. आपल्या ओरा म्हणजे आपल्या आजूबाजूच्या ओरातून ऊर्जा का काढायच्या असतात? जसं धुलीकण असतात, आपण सूर्यप्रकाशात धुलीचे कण बघितले आपल्याला दिसतात. पण आता तुम्ही बसले आहेत याचा अर्थ असा नाही की तुमच्या आजूबाजूला धुलीकण नाही आहेत. ते धुलीचे कण असतात, ते आहेत. तसंच नकारात्मक ऊर्जा देखील दिसत नसल्या तरी त्या ऊर्जा आहेत. त्या सर्व ऊर्जांना तुम्हाला काढायचं आहे. आता सर्वप्रथम काय करायचं, आपण काय करूया बघा. स्टेप नंबर 2 नोट्स मध्ये तुम्हाला कुठे भेटणार आहे? इकडे तुम्हाला दाखवतो. मग ते फॉलो करून वाचायचंय तुम्हाला. कुठे गेलो आपलं? इथे 7 चक्र मेडिटेशन झालं. आता काय करायचं? सर्वप्रथम आहे ग्रह दोष, ब्लॅक मॅजिक. ओके, आता काय करायचं? सर्वप्रथम बघा, विश्वास असो नाही तर नसो, ग्रहांचे आपल्यावर परिणाम होत असतात. नसेल विश्वास तरी करायचा आहे. कारण बघा, पौर्णिमेला, अमावस्येला कसं भरती ओहोटीवर फरक पडतो, आपल्या एनर्जीत फरक पडतो. ओके, तेच पाणी आपल्या शरीरात 70% बनलं आहे, इथे पण गडबड होते. तसंच प्रत्येक ग्रहांचा आपल्यावर फरक पडतो. आता काय करायचं आहे? ग्रहदोष, पितृदोष, ब्लॅक मॅजिक, पैशांचे ब्लॉकेज काढायचे आहे. आता आपण सेल्फ ओरा क्लिन्झिंग टेक्निक शिकणार आहे. चला, सर्वांनी माझ्या बरोबर करायचं. आधी रेखीची 2 मिनिट 15 सेकंड प्रार्थना करा. मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे. माता पिता सर्व गुरु ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. तळव्या आकाशाकडे हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो. चला, खूप सुंदर आहे. चला, हात क्राऊन चक्रावर न्या आणि बघा, हळूवार असे हात खाली तुमचे मांडीपर्यंत, रूट चक्रापर्यंत न्यायचे. जस्ट माझ्या मागे म्हणा, जे मी म्हणत आहे मनातल्या मनात म्हणा. चला, जर माझ्या मनमस्तिष्क, 7 चक्र, फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे नकारात्मक प्रभाव असतील, ते सर्व नकारात्मक प्रभाव माझ्या हातामध्ये येत आहे आणि हातांकडे कॉन्सन्ट्रेट करायचं. डोक्यापासून मांडीपर्यंत, रूट चक्रापर्यंत घ्यायचं आणि नंतर आता फुंकर माराय. ह्या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. शुद्धच बोलायचं, नष्ट नाही बोलायचं. एनर्जी कधी नष्ट होत नाही, फक्त रूप बदलते. असं 3 वेळेस करायचं. करावरती परत या खाली. जर माझ्या मनमस्तिष्क, 7 चक्र, फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांच्या नकारात्मक ऊर्जा असतील, ब्लॉकेजेस असतील, सर्व ब्लॉकेजेस आता माझ्या हातामध्ये येत आहे. एक फुंकर मारा. ह्या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवतो. त्याच्यानंतर 3 वेळेस करायचं. आता मी 2च घेतो कारण खूप मोठा सिलेबस आहे आजचा. हात कप शेप मध्ये घ्यायचा, हृदय चक्राजवळ ठेवा आणि ॲफर्मेशन. आता मी माझ्या जीवनात सर्व ग्रहांच्या फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी
सर्व ग्रहांचा फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचा उपभोग घेत आहे. तसं नोट्समध्ये वेगळं असेल तसं तुम्ही मनाने इम्प्रोवाइज करू शकता. ठीक आहे. आता झाले ग्रह दोष. आता काय करायचं आहे, ब्लॅक मॅजिक नजर दोष काही असतील, आपल्यात कोणी काही केलं असेल, आपल्याला असं वाटतं नजर लागली, कुणाची वाईट नजर, ब्लॅक मॅजिक कोणी काही केलं, तेही निगेटिव्ह एनर्जी काढून घ्यायची आहे तुम्हाला. परत हात रब करायचे, परत रेकीची प्रार्थना नाही बोलायची, फक्त हात रब करायचे. मास्टर लेवलचे स्टुडंट काय करायचं, डबल चोकोरे काढायचं आणि बोलायचं चोकोरे चोकोरे चोकोरे, डबल चोकोरे नाही बोलायचं. चला लेवल 1 हात रब क्राउन चक्रावर स्टार्ट. जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी औरामध्ये कुठल्याही कारणाने ब्लॅक मॅजिक नजर दोषच्या ऊर्जा असतील, त्या सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. एकदम हळूवार आणि हवेत फुंकर या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. मला बघू द्या कसे करतायत. कमॉन हात वरती करा. छोट्या मुलांना जितके लवकर शिकवाल तेवढं चांगले. चला डोक्यापासून खाली. जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी औरामध्ये कुठल्याही कारणाने काही ब्लॅक मॅजिक नजर दोषच्या ऊर्जा असतील, तर सर्व ऊर्जा आता माझ्या हातामध्ये आल्या आहेत. आणि फुंकर मारा. या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवतो. आणि हात असे कप शेप मध्ये हृदय चक्राजवळ. आता माझं संपूर्ण शरीर आणि औरा सकारात्मक आहे, सुरक्षित आहे. माझं संपूर्ण शरीर औरा सकारात्मक आहे, सुरक्षित आहे. तिसरा आहे पितृदोष. आता बघा मेडिकल सायन्स मध्ये काय बोलतात, जेव्हा आपला जन्म होतो आपल्या 4-5 पिढ्यांचे डीएनए आपल्याबरोबर असतात, त्याहून जास्त पिढ्यांचे डीएनए आपल्याबरोबर असतो, ओके, त्यांचा अंश. तसंच कार्मिक लेवलवर स्पिरिच्युअलिटीमध्ये त्यांचे कर्मही आपल्याबरोबर असतात, काही ना काही भोगायलाच लागतं. तर काही पितृदोष असतील तर काय करायचं, परत हात रब करा क्राउन चक्रावर. अफर्मेशन. जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी आणि ऑरामध्ये कुठल्याही कारणाने माझ्या पूर्वजांचे काही दोष असतील, नकारात्मक ऊर्जा असतील, त्या सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. हवेत फुंकर मारा. या सर्व नकारात्मक ऊर्जा मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत. परत. आणि तुम्ही तुमच्या देवाचं नाव पण घेऊ शकता. बघा, दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने किंवा स्वामींच्या कृपेने, साईंच्या कृपेने जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी आणि ऑरामध्ये कुठल्याही कारणाने माझ्या पूर्वजांचे काही दोष असतील, नकारात्मक ऊर्जा असतील, या सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये आणि यांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठ. तर हात अशी छाती समोर. आता मी माझ्या पूर्वजांचा फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. मी माझ्या सर्व पूर्वजांचा, पितरांचा सकारात्मक ऊर्जेचा उपभोग घेत आहे. झालं. आता लास्ट शेवटचा आहे पैसा. खूप महत्वाचा आहे. पैशासाठी तुमच्यात खूप फायनान्शियल ब्लॉकेजेस, माता लक्ष्मी नाही येत, मग त्या वेगळ्या एनर्जी असतात, त्याला काढायचं आहे. परत हात रब, प्रार्थना नाही करायची रेखीचे, जस्ट हात रब डोक्यावर खाली. जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील किंवा आर्थिक अडथळे असतील, आर्थिक समस्या असतील, अडथळे असतील, सर्व अडथळे माझ्या हातामध्ये येत आहे. यांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. अगेन, जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील, आर्थिक अडथळे असतील, सर्व आर्थिक अडथळे माझ्या हातामध्ये येत आहे आणि ब्रह्मांडात फूक मारायची. या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. अफर्मेशन स्वतःला. आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी अनलिमिटेड अबंडन्स, प्रॉस्पेरिटी आणि लक्झरीचा उपभोग घेत आहे. मराठीत सांगतो स्लोली. आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी विपुलतेचा आणि समृद्धीचा उपभोग घेत आहे.
ओके. आणि बोलायचं थँक्यू रेकी, थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. 21 मिनिटाचं मेडिटेशन आणि हे प्रॅक्टिसने 3 मिनिटं लागतात. तर तुमचं 25 मिनिटामध्ये हे होऊन जातं. ओके. ह्याला 3च मिनिटं लागतात सगळं करायला. ऑरा क्लेन्झिंगला जास्त वेळ लागत नाही. मी शिकवत आहे सध्या म्हणून वेळ लागतो. ओके. प्रॅक्टिसने होऊन जातं. आता पुढचे 5 मिनिट काय करायचं आहे? सर्वात सुंदर. आता मी तुम्हाला एनर्जी बॉल बनवायचं शिकवणार आहे. खूप मस्त बनतो. एनर्जी बॉल घरातील प्रत्येक व्यक्ती वस्तूला द्यायचे आहे आणि नंतरून संपूर्ण पृथ्वीला चराचराला द्यायचं आहे. ओके. का द्यायचं तेही सांगेन. सर्वप्रथम बघा, त्या नोट्समध्ये मी तुम्हाला दाखवतो कसं बघायचं. एक हिंदीची नोट्स आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हिंदी सगळ्यांना येतं, कारण काही लोक हिंदीचे असतात, त्यांच्यासाठी मी देतो. बघा, तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगतो याच्यामध्ये. ह्या हिंदीच्या नोटमध्ये ना, ऍक्च्युली नाही समजलं तरी चित्र बघून तरी कळतच. बघा, हे ऑरा क्लिन्झिंग बघा अशी असते की नाही, डोक्यापासून खाली जसं आता आपण केलेलं आहे. ओके. तर आपल्याकडे आता रेकीची शक्ती आहे, तर चांगला ऑरा होतो. आता हा आहे ची बॉल, हा एनर्जी बॉल याला बोलतात. हा कसा बनवायचा बघा, तुम्ही स्वतः फील करणार. आता आपल्याला 3 बॉल बनवायचे आहेत. 3 बॉल, एनर्जी बॉल, ची बॉल बोलतात. तुम्ही मल्टिपल लोकांच्या ह्याच्यात हिलिंग करू शकता. आता काय करायचं आहे? पहिला फुटबॉल, 3 बॉल बनवायचे. पहिला फुटबॉल, दुसरा हिलिंग बॉल, तिसरा संपूर्ण पृथ्वीला. आता बघा किती सुंदर मजा येईल सर्वांना. रेकीची ची बॉल कसा बनवायचा बघा. दोन्ही हात रब करा आणि बघा, आता मी माझ्या घरच्यांची नावं घेईन, तुम्ही स्वतःचे घ्यायचे, जेही लोक घरात राहतात. ओके. चल, दोन्ही हात रब करा. आता ओरा तुम्हाला फील करायचा होता ना, तर होईल हात रब. आता काय करा, हात असा करा आणि बेसनचा लाडू बनवा. जसं बेसनचा लाडू बनवता येतं असा. मग असं स्लोली, जसं एक एनर्जी बॉल बनवायचा. झालं. बेसनच्या लाडूचा शेप झाला. हात थोडा मोठा करा, क्रिकेटच्या बॉल एवढा करा. परत असं असं करा. आणि तुम्हाला कालांतराने जाणवेल, इकडची ऊर्जा तिकडे टक्कर मारते. ओके. ते वेव्स आहेत, ते फील होणार तुम्हाला. एक एनर्जी फील्ड, मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे. झालं. क्रिकेटच्या बॉल एवढा हात मोठा करा, फुटबॉल एवढा करा. करा फुटबॉल एवढा. फील करायचं, खूप छान वाटतं. ओके. आता काय करायचं आहे? ऍफर्मेशन द्यायचं थांबून, असं थांबून ऍफर्मेशन. बघा, मी माझ्या घरच्यांची नावं घेईन. फुटबॉल आहे. तुम्ही आता तुमच्या घरात जेही सदस्य राहतात, जे घराच्या बाहेर ते नाही, जे आता बाहेर गेले मुलं शिकायला त्यांचं नाव नाही, जे घरात आहे त्यांचंच नाव, तुम्ही ज्या वास्तूत राहतात. चला, ऍफर्मेशन. मी बोलायचं, हा एनर्जी बॉल, हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल माझ्या मागे मनात बोला. ओके. तुमचं नाव घ्या. आता मी माझं घेतो. मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, त्याची पत्नी, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, तर हा एनर्जी बॉल सर्व नकारात्मकता ग्रहण करत आहे, शोषून घेत आहे. असं 3दा बोलायचं. बघा, मी, हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल, मी, माझी पत्नी, मुलगी, भाऊ, भावाची पत्नी, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, सर्व नकारात्मकता ग्रहण करत आहे, शोषून घेत आहे. आणि या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि फुंकर मारायची, सर्व नकारात्मकतेला ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. हा झाला पहिला बॉल. फुटबॉल. आता हिलिंग बॉल द्यायचा आहे लगेच तुम्हाला. काय करायचं? दोन्ही हात रब करा. प्रॅक्टिस अगेन. बेसनचा लाडू मला बघू द्या सगळे कसे करत आहे इकडे. चला, बेसनचं छोट एकदम हळूवार करा. एकदम हात रब, एकदम हळूवार, स्लोली. तुमच्या 2 हातात इकडची ऊर्जा तिकडे फील झाली पाहिजे. चला, हात खालीवर, मागे पुढे करा. अजून क्रिकेटच्या बॉलचा शेप करा. ओके. अजून मोठा करा फुटबॉल एवढा. अगेन ऍफर्मेशन. बघा आता, हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल, घ्या तुमचं नाव. मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने. आता त्या बॉलमध्ये सगळ्यांना व्हिज्युअलाइज करा. बघा,
म्हणजे वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रीज, इस्त्री सगळं म्हणजे वारंवार खराब होणार नाही. टू व्हीलर, फोर व्हीलर सगळं. ओके. घरातील सर्व प्रकारचे व्यक्ती आणि सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. तसं तीनदा बोलायचं, आपण अजून एकदा बोलूया. हा दिव्य रेकी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी, मला, माझ्या पत्नीला, भावाला, त्याच्या पत्नीला, आई वडिलांना, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि काय करायचं, जिथेही ध्यानाला बसले घरातच एक फुंकर मारायची अशी आणि कल्पना करायची ही सर्व एनर्जी घरभर पसरत आहे. बेडरूम, खालचा रूम, वरचा रूम, किचन, बाथरूम सगळीकडे पसरत आहे, सर्वांना भेटत आहे असं भावना करायची. आणि काय करायचं मग बघा, कुणाशी कनेक्शन झालं रेकीमध्ये, कसं कनेक्शन तोडायचं, नाभीपासून कॉर्ड कटिंग याला बोलतात. कॉर्ड कटिंग करायची कशी, कराटे आपण खेळतो ना कराटे, तसं चॉप करायचं बघा. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, समजायला सोपं आहे म्हणून. अदरवाईज काय बोलायचं बघा, मी आता सर्वांशी माझा संपर्क तोडत आहे तोडत आहे तोडत आहे, किंवा कट कट कट, डिलीट डिलीट. आता झाले 2 बॉल. ओके, एक बॉलला 1 मिनिट लागतो. आता मी शिकवते म्हणून वेळ लागत आहे. आता तिसरा बॉल आहे, संपूर्ण पृथ्वीला द्यायचा आहे. आता पृथ्वीला का द्यायचं आहे, म्हणजे पृथ्वीवरील चराचराला. आता बघा, विपश्यनाला पण खूप छान मेटा भावना शिकवतात, मैत्री भावना. बघा, आमच्याकडे, मी नाशिकचे, आमच्याकडे कुंभमेळा असतो, तर ते साधू संत महात्मे इथे येतात. इतके दिवस कुठे असतात ते सगळे अचानक? ते कुठे हिमालयात बसतात, काय करतात ते बसून? संपूर्ण विश्वासाठी प्रार्थना करतात, पृथ्वीसाठी. आणि हिंदू धर्मातच नाही, प्रत्येक धर्मामध्ये असे महापुरुष असतात जे संपूर्ण पृथ्वीसाठी हिलिंग करत असतात. आणि अशा काही संत लोकांमुळेच आपली पृथ्वी तग धरून आहे. ओके, नाहीतर पाप इतके वाढले केव्हाच गेली असते. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला देखील रेकीमध्ये संपूर्ण पृथ्वीला हिलिंग द्यायची आहे, चराचराला. कारण आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. जसं कोविडमध्ये बघा, एक माणूस शिंकला तिकडे चायनामध्ये, तो आजार सगळ्यांना झाला, प्रत्येकाला झाला, कारण आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. तर आपल्याला संपूर्ण पृथ्वीला आणि दृश्य आणि अदृश्य शक्तीने हिलिंग द्यायची आहे. तर तिसरा बॉल पृथ्वीसाठी. जर तुम्ही असं केलं, लक्षात घ्या, या पृथ्वीवर 0.005% पण लोक नाहीत की जे पृथ्वीला हिलिंग देतात. तुम्ही स्पेशल बनणार. रेकीमध्ये खूप छान महत्वाचं आहे ते. जसं विपश्यनामध्ये पण मेटा भावना आहे, तसं याच्यात पण असतं. आता बघा, तुम्हालाच करायला मजा येईल. आता तुम्हाला पटो ना पटो, पण तुम्हाला खूप आवडेल. आता चला, संपूर्ण पृथ्वीला हिलिंग द्या. करा, हात रफ करा, माझ्या मागे बोल करा. बनवा असा बेसनचा लाडू. क्रेविंग ते नव्हतं कुणाला, खायची क्रेविंग नाही होते ना लाडू. चला, क्रिकेटचा बॉल आणि फुटबॉल एवढायचं. ओके, अफर्मेशन बघा किती सुंदर आहे. बोला माझ्या मागे. हा दिव्य रेकी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना देत आहे. हा एनर्जी बॉल बघा, पाण्यातील, जमिनीवरील आणि आकाशातील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. पुन्हा एकदा, हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना देत आहे. जमिनीवरील, पाण्यातील आणि आकाशातील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि काय करायचं, शक्य असेल तर टेरेसवर जाऊन करा. आता घरात बसले तर घरात करा. असे मोठे हात करायचे आणि 1 मिनिट थांबायचं, बघायचं त्या ऊर्जा तुमच्या घरातून निघून सगळीकडे, शहरातून निघून पूर्ण पृथ्वीला हील करत आहे, असं 2 मिनिट भावना करायची. ओके, तुमचं व्हिज्युअलायझेशन खूप महत्वाचं आहे. ओके, माणसाने ठरवलं तर तो काही करू शकतो, तर चांगली भावना करायची आहे. टेरेसवर जाऊन केलं तर खूप मजा येईल. आणि शेवटी काय बोलायचं, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, मी सर्वांशी संपर्क तोडत आहे. बघा,
अगोदर मी तुम्हाला माझं सांगतो, मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे. बरेच 10-12 वर्ष फॉरेनलाच होतो मी. आणि म्हणजे खूप लॉजिकल माइंड आहे. ह्या गोष्टीनं मला खूप हसायला यायचं. मी जेव्हा शिकलो ना, मी टाईमपासमध्ये सगळं शिकलो होतो. खरंच असतं का नसतं, असं तसं. पण इतके सुंदर रिझल्ट्स असतात ना, जीवनामध्ये खरंच 360 डिग्री चेंज होतात. खरंच या गोष्टी काम करतात. आणि रेकीमध्ये इंजिनियर, डॉक्टर, इव्हन काही युट्यूबर इतके फेमस आहेत ना, काही लोक पायलट आहे, कॅप्टन आहेत, असे लोक देखील रेकीची इतकी छान प्रॅक्टिस करतात. तर नक्की करा, विश्वास ठेवा. आणि हा जे तुम्ही जेव्हा याला हिलिंग कर देतात ना, टेरेसवर जाऊन वगैरे पृथ्वीला, का बरं छान वाटतं माहितीये का? मास्टर लेवलचे काही स्टुडंट आहे, आता तिथे एनर्जी जास्त असते 100%ने, तर खूप हातातून ऊर्जा वाहतात. मग बोलतात सर काय करायचं, सांगायचं तेच सांगतो, टेरेसवर जा आणि द्या. आणि मग त्यांना खूप छान वाटतं आणि मग त्या ऊर्जा थांबतात. छानच असतात त्या, त्याचा काही त्रास नाही होत. खूप सुंदर. ओके, चला. आवडले 3 टेक्निक? करणार? नक्की करा. जीवनामध्ये तुम्हाला ना एक इनर लेव्हलवर, आंतरिक लेव्हलवर खूप सॅटिस्फॅक्शन वाटेल. जो आपण कधी कुणासाठी काही करतो ना, त्या रात्रीची झोप खरंच वेगळी असते. ओके. चला ठीक आहे. आता अजून तुम्हाला काय काय शिकवायचं बाकी आहे? 12 पॉइंट बॉडी हिलिंग, 24 पॉइंट बॉडी हिलिंग, मनी एंजल नंबर, मनी मंत्र, मनीचं पिरॅमिड, अन्न आणि पाणी कसं चार्ज करायचं आहे ते पण शिकवायचं आहे. बापरे, अजून बरंच काही आहे. ठीक आहे. तोपर्यंत आपण काही करूया आता. त्याच्या अगोदर आपला जो मंगळवारपासून क्लास सुरू होत आहे ना, त्याच्याबद्दल सांगतो 5 मिनिटामध्ये. जसं काल सांगितलं, जसं काल काही लोकांना नाही समजलं, त्याची फी वगैरे पण सांगतो. आपला येत्या ट्यूसडे पासून 10 दिवसांचा क्लास असणार आहे, लेवल 2 प्लस लेवल 3 एकत्र. तो केला की तुम्ही मास्टर हिलर बनतात. मास्टर हिलरचं सर्टिफिकेट आणि तुम्ही सर्टिफाईड मास्टर हिलर बनतात. स्वतःचे इतरांचे उपचार करू शकतात. तर काय काय त्याच्यामध्ये तुम्हाला येणार, फी वगैरे मी सगळं सांगतो. ओके. फॉर एक्झाम्पल आता ती फाईल. ओके, तर आता बघा, त्याच्यामध्ये उसुई रेखीचे सगळे सिम्बॉल तुम्हाला शिकवले जाणार. उसुई रेखी तर पूर्ण कव्हर केली जाते, प्लस इंडियन रेखी, करुणा रेखी देखील. त्याच्यात जितकं पण सांगेल, 10 दिवसाचा कोर्स आहे, त्याची वेगळी फी वगैरे असं काहीच नसतं. इंडियन रेखी, करुणा रेखीचे सिम्बॉल आहे, मग तुम्हाला दुसरीकडे शिकायला जायला लागत नाही. अंतकरण रेखी आहे, वापरायला खूप सोपे आणि रिझल्ट सुंदर असतात. 3 प्रकारच्या रेखी, प्लस तुम्हाला भविष्यात समजा तुम्हाला कुणाची रिलेशनशिप मजबूत करायची आहेत, तर तुम्हाला ते सतीचं ग्रीड कसं बनवायचं, नातेसंबंधासाठी हिलिंग. पुन्हा विश बॉक्स येतो त्याच्यामध्ये. तर विश बॉक्स देखील जसं काल सांगितलं, तुम्ही Amazon वर पण भेटतो, पण तुम्ही वापरू नाही शकत जोपर्यंत तुमच्याकडे अटुनमेंट नसणार आहे. ओके, लेवल एखाद्या गुरुकडून जोपर्यंत तुम्ही सिम्बॉल्स घेत नाही तोपर्यंत करता येत नाही. आणि खूप छोटा आहे, याची गरज नसते. तुम्हाला असं, आपण असं साधा डब्बाही चालतो, मी पण हाच वापरतो. तर घरातील प्रत्येक सदस्यासाठी इच्छा कशा लिहायच्या, त्या इच्छा अफर्मेशन्स कसे लिहायचे, त्या विश बॉक्सला कसं चार्ज करायचं, इवन तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवलं जातं, काही मॅजिक चेक असतात, ते कसे भरायचे. लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमचं खूप कव्हर होऊन जातं त्याच्यामध्ये. ओके. त्या कोर्समध्ये न सांगता बरंच काही होतं अजून. नेक्स्ट आहे, आता मॅडमला आवाज येत नाही, बाकीच्या लोकांना माहिती नाही येतं की नाही. हा, अजून कुणाला येत नसेल तर मला सांगा, नाही तर मग मी माझा माहिती. ठीक आहे, चला. अजून आवाज येतोय का कुणाला? आवाज येतोय? बाकीच्यांना येतो आहे. चला ठीक आहे. ओके, लेट स्टार्ट. तर त्याच्यामध्येच पुढे तुम्हाला कपूरद्या वंडर लॅम्प वगैरे आहे, ते ब्लॉकेजेस काढण्यासाठी असतो. छोटे मोठं खूप काही शिकवतो, मेन मेन सांगतो तुम्हाला. तर बघा, ऍडव्हान्स लेवलच्या हिलिंग शिकवल्या जातात तुम्हाला. सायकिक अटॅक कसा काढायचा एखाद्या व्यक्तीवर, म्हणजे खूप जास्त प्रमाणात काही झालं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हिलिंग शिकवल्या जातात. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या फोटोवर करू शकतात, किंवा फॉर एक्झाम्पल असं 7 चक्रावर हिलिंग, प्रोफेशनल हिलिंग असते ती. एखाद्याच्या व्यक्ती समोर नसेल, डिस्टन्स हिलिंग करताना तुम्ही व्यक्ती समोर नाही तर 7 चक्रावर हिलिंग प्रोफेशनल तुम्ही त्याचे विथ चार्ज घेऊ शकतात. एक फोटो असेल, ऑनलाईन हिलिंग, बऱ्याच टाईपच्या हिलिंग असतात. मग किती मोठं असेल, सायकिक अटॅक असेल, किंवा एखाद्या घरावर कोणी काही केलं असेल, घराचा अटॅक काढणे, व्यक्तीचा काढणे, ते शिकवलं जातं. डिस्टन्स हिलिंग तर आहेच, तुम्हाला त्याचा सर्वात मोठा फायदा आहे. याच्यासाठीच मी शिकलो होतो, कारण मी स्वतःच विपश्यना वगैरे मेडिटेशन, मला खूप इंटरेस्ट आहे या गोष्टीत.
आणि मी नेहमी एकदम असाच राहतो, एकदम फ्रेश, आनंदी, क्लीन. ओके. पण घरच्या लोकांमध्ये काय, आणि असं नाही की पहिल्यापासून असाच आहे, खूप खराब होतो मी. तर रेकीने सुधरवलाय, ध्यान वगैरेने, मेडिटेशनने. तर घरचे लोक काही सुधरतच नव्हते, यांना कसं सांगायचं. तर रेकीने मी खूप रेकीने खूप मदत केली. तुम्ही घरच्या लोकांना खूप छान सुधरवता, डिस्टन्स हिलिंगने, न सांगता देखील. खूप छान काम करत. त्यातच साऊंड हिलिंग आहे. साऊंड हिलिंग पण शिकवली जाते. छान आहे. प्रत्येक वाद्य, तुम्हाला कुठला टाईपचं सिंगिंग बाउल असतात, वेगवेगळ्या मेथड्स असतात, ते शिकवलं जातं. मग तुमचं बघा, केल्यानंतर तुमचे आंतरिक लेवलवर खूप छान प्रोग्रेस होते. जसं तुमचे 7 चक्र, तुम्हाला तर पुढे जाऊन ऍडव्हान्स हिलिंग आहेच, लॉ ऑफ अट्रॅक्शन कव्हर होतं, चांगली हिलर बनतात. ते 7 तुमचं ते 7 पॉवर मेडिटेशन असतं ऍक्च्युली. तुम्हाला ते आल्यावरच हळूहळू कळेल. ओके. हा. त्याच्यातच तुम्हाला 2 कोर्स इम्पॉर्टंट शिकवले जातात, क्रिस्टल थेरपी बेसिक आणि क्रिस्टल थेरपी ऍडव्हान्स. दोघी त्याच्यातच आहे. क्रिस्टल थेरपीमध्ये तुम्हाला ब्रेसलेट कसे बनवायचे, आता तुमच्यात थोडी न्यूमरॉलॉजी पण कव्हर होऊन जाते, की एखाद्याच्या जन्मतारखेप्रमाणे तुम्हाला ब्रेसलेट कसे बनवायचे, होलसेलमध्ये बिझनेस कसा करायचा, कसे सेल करायचे, किंवा कुठल्यासाठी कसे ब्रेसलेट तुम्ही हे करायचे आहे. ओके. तर ब्रेसलेट असतील, ट्री असतील, पिरॅमिड आहे, तर ते व्यवसाय करायचं शिकवलं जातं तुम्हाला. प्लस तुम्हाला हिलिंग करायचं शिकवलं जातं. म्हणजे तुम्ही क्रिस्टलने हिलिंग कशी करणार, असे पिरॅमिड हे असतात. क्रिस्टल हिलिंग प्लस क्रिस्टल ग्रीड. ऍडव्हान्स मध्ये काय असतं, क्रिस्टल ग्रीड कसं लावायचं, विथ क्रिस्टल तुम्ही 7 चक्रा हिलिंग कशी करायची क्रिस्टलने, तर ते खूप ऍडव्हान्स लेवलचं असतं ते, तेही त्याच्यात कव्हर होऊन जातं. ओके. त्यातच तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक. तर याचे कोचेस असे इंडियामध्ये खूप कमी आहेत, आणि असले तरी 50-60 हजार फी वालेच आहे, आणि त्याच्यात एवढं काही लागत नाही, फक्त कोचेस कमी आहेत म्हणून त्याची फी कमी आहे. तरी पण मी तुम्हालाही शिकवत असतो. इमोशनल फ्रीडम टेक्निक काय आहे, एकदा नेटवर चेक करा. ओके. जसं आपण शारीरिक लेवलवर रेकी कुणाला देतो, हिलिंग करताना शारीरिक लेवलवर व्याधी दूर करतो, तसं एखादी व्यक्ती इमोशनली ड्रेन असेल, सायकोलॉजिकल समस्या असतील, कुठलंही व्यसन सोडवायचं असेल, घरात काही त्रास असेल, तुम्ही EFT सेशन, असं टॅपिंग पॉइंट्स असतात, ते विथ ॲफर्मेशन टॅपिंग घेऊन त्याला कसं हील करायचं, तर तुमचेही सेशन घेतले जातात. तुम्हाला स्क्रिप्ट कशा बनवायच्या तेही शिकवलं जातं. फक्त EFTच नाही, तर तुम्हाला मेडिटेशन, तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल, मेडिटेशनच्या स्क्रिप्ट कशा बनवायच्या, ध्यान कसं करायचं, सेम माझ्यासारखं तुम्ही मास्टर हिलर 10 दिवसामध्ये होऊनच जातात. ओके. तर खूप सुंदर आहे. आवडलं तर नक्की करा. त्याचं फी वगैरे मी सांगून देतो, नाहीतर काल राहिलं होतं. ओके. बघा, ट्यूसडे पासून क्लास असेल, तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस असतो, कितीही बॅच रिपीट करा. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्टन्स हिलिंग, रेकी हिलिंग, ग्रीड, विश बॉक्स, सो अँड सो बरंच काही आहे. तुमचे संबंध सुधारणे इतरांबरोबर, ऍडव्हान्स माइंड पॉवर टेक्निक म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे तुम्हाला शिकता येतं. त्याच्यानंतर कर्मा क्लिअरन्स, साऊंड हिलिंग आहे. बघा, एवढे कोर्सेस तुम्हाला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा शिकवले जातात. कुठकुठले, क्रिस्टल थेरपी, करुणा रेकी, सर्व जिबू सिम्बॉल शिकवले जातात. जिबू सिम्बॉलचं पण पूर्ण बुक दिलं जातं तुम्हाला, जितके आहेत सगळे. तर बरंच काही तुम्ही करू शकतात, आणि लाईफ टाईम ऍक्सेस असतो. तुम्ही कितीही बॅचेस रिपीट करू शकता. आता ऑफलाईन मध्ये काय होतं, तुम्ही 2-2.5 तास एखाद्याकडे जातात, आणि तो काय बोलतो ते समोरचं, ऑफलाईन अपॉइंटमेंट घेऊ शकतात, ऑनलाईन आहे, कुठलं काही वाईट नाही. पण ऑफलाईन मध्ये होतं काय, मग तुमच्या डोक्यातून ते निघून जातं. ऑनलाईन मध्ये 10 दिवसांचा कोर्स असतो, कितीही बॅचेस रिपीट करा, कितीही रेकॉर्डिंग बघा, परत एकदा फी घेतली का परत घेतली जात नाही. माझ्याकडे वर्षाचे स्टुडंट कधी वाटलं तर परत येऊन बसतात, त्याचे काही चार्जेस नसतात. तर खूप सुंदर आहे. तुम्हाला पटलं तर नक्की, जीवनामध्ये चेंजेस पाहिजे 360 डिग्री, तर नक्की करू शकतात. ओके. तर बघा, त्याची फी किती आहे सांगतो तुम्हाला. तसं शिकायला गेले तर कुठे पण बघा, रेकी लेवल 2 5,000 नाही तर 3,000 तरी लोक चार्ज करतात. लेवल 3 चे 10,000. मास्टर हिलरचा प्रोग्रामच 15,000चा असतो. करुणा रेकी आहे, EFT आहे. तर असे बरेच सगळा चार्ज होतो, पण आपली फी फक्त 6,000 रुपये आहे, जो मंगळवारपासून सुरू होत आहे. त्यातही तुम्ही उद्यापर्यंत फी भरली तर फक्त 5,000च फी आहे. 5,000 मध्ये तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल, संडे पर्यंत भरली तर 5,000, अदरवाईज संडे नंतर रेग्युलर फी 6,000. आणि मला वाटतं
आता 2 वर्षापासून एवढीच फी आहे, तर मला वाटतं पुढच्या बॅच पासून मी 7,000 करणार आहे. तर शक्य असेल तर 5,000मध्ये वाटलं तर करा. ओके, बाकी तुमची मर्जी. ओके, चला. आता कारण बघा, ह्या एनर्जीज आहेत, ऊर्जा आहेत, याची मार्केटिंग करणं योग्य नाही, म्हणून मी याच्याबद्दल जास्त बोलत नाही. कारण परमेश्वराच्या पवित्र ऊर्जा आहेत, त्याचा बिझनेस माझ्या मनात असतं ना, मी तुम्हाला हेही फ्री शिकवून टाकलं असतं, लेवल 2 लेवल 3 जसं लेवल 1 शिकवतो. पण कसं होतं, याची पण कम्युनिटी असते, जसं एक डॉक्टरांची कम्युनिटी आहे, आमची असते. मग दुसऱ्यांना त्रास होतो, कारण रेकीमध्ये नियम आहे, रेकी कुणाला फ्री नाही शिकवायची. तर आणि लोक टेकन फॉर ग्रांटेड घेतात, त्याच्यामुळे थोडीशी जास्त किंमत ठेवायला लागते, जेणेकरून लोक किंमत करतील. ठीक आहे, तर ती माझ्याकडे मिनिममच असते आणि मी त्याचं काही जास्त प्रमोशन पण करत नाही. इच्छा असेल तर यायचं, बाकी तुमची मर्जी. ओके, चला पुढचं शिकायला घ्या आपलं. चला, नेक्स्ट आहे आपला टॉपिक. काय राहिला आता? 1 मिनिट थांबा. काय राहिलं तुमचं? हा, त्याच पीडीएफ मध्ये बघा काय आहे तुम्हाला ते, कुठं गेलं आपलं दैनंदिन प्रॅक्टिस, रेकी दैनंदिन प्रॅक्टिस. हा, याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचंय, महत्वाचे पॉइंट सांगतो. आबा मंडल की सफाई, तुमचं ते एनर्जी बॉल, महत्वाचं काय आहे बघूया आपण. काय आहे, काय आहे, थांबा. हा, बघा याच्यात दिलाय, रेकीला हात देताना शेप कसा पाहिजे, पिरामिडचा आकार पाहिजे. हा, थोडस हे बघा, हे महत्वाचं आहे. आता इथे काय दिलंय बघा, रेकी उपचार की 24 स्थिती म्हणजे 24 पॉईंट बॉडी हिलिंग आहे. आता ते काय सांगतात, ट्रेडिशनल रेकीमध्ये एका पॉइंटवर तुम्हाला 3-3 वेळेस 3-3 मिनिट हात ठेवायचा आहे, डोळे, कान, नाक वगैरे वगैरे. मग 12-3-36 तुम्हाला 24 पॉईंट केले तर त्याचे 72 मिनिट होतात. तर एवढा वेळ कोणाकडे नसतो. तर त्यांनी काय केलं, 12 अंगों का छोटा रेकी उपचार केला. 12 बॉडी पार्ट्स आहेत, 3-3 मिनिट केलं की 36 मिनिटामध्ये हिलिंग होते. आता बघा, दोन गोष्टी लक्षात घ्या. काही लोकांना काय वाटतं, हे झालं की सर 21 दिवस प्रॅक्टिस करायची का? एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा ट्रेडिशनल रेकी होती तेव्हा असे साऊंड मेडिटेशन टेक्नॉलॉजी नव्हती. आता काय आहे, तुम्ही जे लोकांचं वय झालं आहे, म्हणजे 60च्या पुढचे आहे, वारंवार आजारी पडतात, त्यांनी हे 3 दिन बॉडी हिलिंग करणं खूप कंपल्सरी नक्की करा. पण जे बाकीचे लोक आहेत त्यांनी काय करायचं आहे, तुमच्या 7 चक्राला जास्तीत जास्त हिलिंग द्यायची आहे. चक्रावर तुम्हाला माहिती आहे, काम केलं तर इमोशनल लेवल आणि फिजिकल लेवलवर तुम्हाला हिलिंग भेटते. तर तुम्ही 21 पॉईंट बॉडी हिलिंग करणं असं गरजेचं नाहीये. तुम्ही 7 चक्रा मेडिटेशन करा, आणि जोपर्यंत तुमचं लेवल 2 लेवल 3चं अटोनमेंट होत नाही, त्याच्यानंतरचे मेडिटेशन वेगळे असतात. हे खूप बेसिक आहे, त्याच्यावरचे ऍडव्हान्स असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, ते जे 12 पॉईंट बॉडी हिलिंग सांगितले आहे, एजेड लोकांनी करा, ज्यांचं वारंवार शरीर दुखतं. अदरवाईज 7 चक्रा इनफ आहे, ते मेडिटेशन तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, तर एवढं करायचं आहे. नेक्स्ट, फूड चार्जिंग. अन्न चार्जिंग करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला अन्न पाणी इथून पुढे चार्ज करायचं आहे. तर अन्न आणि पाणी चार्ज करण्यामध्ये कुणाला काही कन्फ्युजन होतात, आता आपण दूर करणार आहे. ओके, चला आता अन्न चार्ज करणं का गरजेचं आहे ते आता आपण बघूया. जरी मी सांगितलं रेकीचं एक प्रिन्सिपल आहे काय, की आपलं काम इमानदारीने करायचं. आता हाऊसवाईफ जरी असेल, स्वयंपाक करताना पण खूप गरजेचं असतं. बघा, जसं आपण तुम्ही पेंडुलम डाउजिंग मध्ये बघितलं की एनर्जी कशा असतात. आता काय करायचंय तुम्हाला, फॉर एक्झाम्पल सर्वांनी सांगा, लेडीज खूप आहे तिथे, खूप सगळ्या लेडीज असतील. असं होतं का, तुमच्या मुलाला तुमच्याच हातचं जेवण आवडतं, तुमच्या मुलाला तुमच्याच हातचं जेवण आवडतं, दुसऱ्यांच्या हातचं होत नाही, होतं की नाही? सांगा लेडीज लोक, असं आहे? होतं. चला ठीक आहे, कोणीतरी आज सांगितलं. काय होतं बघा, आणि तुमचंच हात आहे, आणि तुमच्या हातचं जेवण घरात इतरांना नाही आवडत, सासू सासऱ्यांना, आणि तुमच्या हसबंडला लग्न झाल्यावर तुमच्या हातचं खूप आवडायचं, आता खूप चुका काढतात. असं होतं का? असं पण होत असेल. बघा काय होतं, चव ना तुमच्या हाताला नसते. आणि बघा, तुम्ही तेच जेवण माहेरी जाऊन बनवता तर माहेरचे लोक खूप कौतुक करतात, आमची मुलगी सुगरण आहे, याच्या घरी हिच्या सासरीच काय प्रॉब्लेम होतो. तर बघा, चव आपल्या हाताला नसते. काही बरोबर होतं, काही बरोबर नाही होत. आता बघा, चव आपल्या हाताला नसते, चव कशाला असते? चव आपल्या फिलिंग्सला, भावनेला असते. तुम्ही तुमच्या मुलांसाठी जेव्हा स्वयंपाक करतात, किती प्रेमाने करतात, किती काळजीपूर्वक करतात. मी हे टाकते ते टाकते, त्याला असं आवडतं.
तुम्ही लकी आहे सुहानी मॅडम, तुमच्या नवऱ्याला आत्ताही आवडतं. मी स्वतःच आता चुका काढतो बायकोच्या. तुमच्या हसबंडचं काय घेऊन बसल्या, मीच माझ्या बायकोचा काढतो. ओके. तर काय आहे बघा, तुम्ही ज्याही भावने, आता बघा एखादी व्यक्ती आहे खूप रागात आहे, तिच्या मागे खूप कटकट आहे, ती व्यक्ती स्वयंपाक करत आहे, तिच्या मनामध्ये खूप काही ना काही टॉक्सिक विचार चालू आहे, घरी काही झालंय, ती त्याच्यात स्वयंपाक बनवते, तर तीच नकारात्मक ऊर्जा अन्नामध्ये जाते, ती दूषित होते. नक्की तसंच होतं की एनर्जी सायन्स आहे, ही मायक्रो एनर्जीची गोष्ट आहे. सेम बाहेरचं आपण खाऊन आजारी का पडतो? तो जो कुक असतो बघा, तो काय करतो? तो जेव्हा स्वयंपाक करताना त्याच्या डोक्यात काय विचार चालू आहे? त्याच्या तोंडात काय आहे? तो कसा वागत आहे? आणि तो स्वयंपाक करताना तेच विचार त्याच्यात जातात. तर अन्न चार्ज करणं खूप गरजेचं आहे. तर आता बघा, मी 2 गोष्टी शिकवतो. तुम्हाला नकारात्मकता काढणं नाही शिकवलं, निगेटिव्हिटी फक्त हीलिंग द्यायचं शिकवलं. तर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही Zomatoवरून जेवण मागवलं, Swiggyवरून मागवलं आणि तुम्हाला निगेटिव्हिटी काढायची आहे. तर कसं करायचं? फॉर एक्झाम्पल, आता हे समजा जेवणाचं ताट आहे किंवा काय करायचं, जेंट्स लोकांनी काय करायचं, बायकोचा स्वयंपाक झाला, कुठे गेली का गुपचूप ते भांडं घ्यायचं गॅसवरचं, कढई वगैरे. मी पण असं करायचं. सुरुवातीला मी खूप प्रयोग केले वेगवेगळे, ते पाणी चार्ज करायचं, चव बदलायचं, द्यायचं, मजा यायची स्टार्टिंगला. तर बघा, समजा ही कढई आहे, निगेटिव्हिटी कशी काढायची, कधी पण हात रब करायचे, रेकीला कॉल करायचा आणि हात अँटी क्लॉकवाईज फिरवायचा आणि ॲफर्मेशन, दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने किंवा स्वामी साई ज्यालाही मानतात, हं, त्यांच्या कृपेने ह्या अन्नामध्ये कुठल्याही कारणाने काही नकारात्मकता असेल, सर्व नकारात्मकता निघून जात आहे. ह्या अन्नामध्ये काय कुठल्याही कारणाने काही नकारात्मकता असेल, सर्व निघून जाते. असं थोड्या वेळ करायचं. लगेच हात सीधा क्लॉकवाईज आणि बोलायचं, हे अन्न ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होते, असं 21 वेळेस तरी बोलायचं आहे. ओके. आणि मग त्याच्यानंतरून तसं जायचं. आता तुमच्या बिलीफ सिस्टीमवर आहे, तुम्ही किती विश्वासाने करतात. वर्ल्ड वाईड लोक करतात, फॉरेनचे पण लोक करतात, आता तुमच्यावर आहे करायचं का नाही. ओके. पण नक्की अन्न पाणी ह्या पद्धतीने चार्ज करायचं आहे. अजून झालं का, की पैशावर येऊ, आता पैशाचं पण शिकवायचं आहे. हम्म. ओके. चला पैशाचं शिकून घेऊ. अजून काही राहिले? अन्न पाणी ठीक आहे, इथपर्यंत समजलं. मनीचं पिरॅमिड वगैरे, कोणी मस्त कोरी करकरीत नोट असेल तर घेऊन या, मी मनी पिरॅमिड बनवायचं शिकवेल. काही इथपर्यंत डाऊट? चला, नंतरून प्रश्न उत्तर घेईलच मी सर्वांचे. आता आपण बघा पैशासाठी काहीतरी नंबर देणार आहे. हा, चला, मला पैशाची फाईल बघू द्या. जसं झिबू सिम्बॉल शिकवले ना, आता आपण सर्वप्रथम पैसा, आधी मला पैशाबद्दल बोलू द्या. आता पैसा कसा अट्रॅक्ट, माझे मनीरेकीचे पण क्लासेस असतात, कधी भविष्यात भेटू आपण. हा बघा, कसं असतं, पैसा सर्वांना पाहिजे असतो, पण पैशासाठी काही ब्लॉकेजेस आधी हटवणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरामध्ये आधी तर ना घर स्वच्छ करा. म्हणजे घरामधला तो कचरा काढा, निगेटिव्ह एनर्जी काढा, नाहीतर माता सरस्वती, माता लक्ष्मी येणार नाही. पैसा कुठे ठेवतात? पर्समध्ये ठेवतात. आता तुमच्याच पर्समध्ये बघा, पैसा सोडून बाकी सगळं भेटतं, खास करून लेडीज लोकांचं. माझ्या आईचंही तशीच हालत आहे. पैसा सोडून सगळं आहे, दवाखान्याची बिलं असतील, कुठल्या शॉपिंगची बिल आहेत, पण पैशाला, आणि पैसा बघितला तर असा चोळामळा करून ठेवला आहे, तसं नाही करायचं. नोट कधी पण पाकिट, पाकिट नेहमी स्वस्त घ्या, महागात घेतलं नाही तरी चालेल, पण नवीन वापरायचं, पैशासाठी वेगळं. नोटा स्ट्रेट ठेवायच्या. ओके. त्याला तुम्हाला थोडंसं रिस्पेक्ट द्यायचा आहे. ओके. दुसरी गोष्ट काय करायचं आहे, मी पैशासाठी काही नंबर सांगतो, नंतर मी तुम्हाला असं मनी पिरॅमिड बनवायचं शिकवेल. ओके. मनी पिरॅमिड बनवायचं छान काम करतो. ओके. अजून एक मंत्र देतो पैशासाठी, काय करायचं आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, हा. इथून पुढे कधीही बघा, आपलं सबकॉन्शियस माइंड खूप छान काम करतं. इथून पुढे कधीही तुम्ही दुकानात गेले, व्यवहार झाला. आता समजा तुम्ही एखाद्या दुकानात गेले आणि समजा पेट्रोल टाकायला गेले किंवा किराणा दुकानात गेले, ₹200 किराणा झाला. आपण काय करतो, त्याला पैसे देतो, वस्तू घेतो आणि घरी येतो. असा व्यवहार नाही संपवायचा. ओके. बघा, मंत्र काय आहे, प्रत्येक वेळेस करायचं. काय करायचं, कधीही पैसे द्या, असं देताना काय बोलायचं, हे ₹200 इथे काम करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात परम सुख, समाधान, शांती देत आहे आणि
येताना माझ्या जीवनात हे 200 रुपये 2000 20,000 असे मल्टिपल होऊन परत येत आहे, असं मनातल्या मनात म्हणायचं, जोरात नाही, मनातून इंटेन्शन द्यायचं. प्रत्येक वेळेस करा आणि ही टेक्निक मी 8 ते 10 वर्षापासून वापरतो, खूप सुंदर काम करते. ओके. पेट्रोल भरायला गेले, पेट्रोल पंपावर गेले तर हे 500 रुपयाचं पेट्रोल टाकलं की हे पैसे या इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवनात सुख शांती समाधान देऊन माझ्या जीवनात 5,000 15,000 20,000 म्हणून परत येत आहे मल्टिपल होऊन. नेहमी असं बोलायचं बघा. आपण एखाद्या वेळी काही बोलतो आणि युनिव्हर्स शब्द पकडतो आणि खरा होतो. मग आपल्याकडे काय म्हण आहे की बोलतात की ती काळ्या जिभेचा आहे काळ्या जिभेची, बरोबर. तसंच तुम्ही पॉझिटिव्ह बोला, कधी ना कधी खरं होऊन जाईल. ह्या पद्धतीने बोलायचं. आता सगळेजण फोन पे जीपे वापरतात. एखाद्याला पैसे पे करायचे आहे, आता समजा मला फी पे केली आहे. पैसे पे करताना पैसे टाईप केले लगेच अफर्मेशन द्यायचं, हे पैसे ह्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जाऊन याला सुख शांती समाधान देऊन माझ्या जीवनात मल्टिपल होऊन माझ्या बँक अकाउंटमध्ये मल्टिपल होऊन परत येत आहे असं, आणि त्याच्यानंतर पासवर्ड टाकून पाठवायचे. ते करा नक्की. ओके. खूप छान काम करतं. टेस्टेड आहे. खूप महत्वाची टेक्निक आहे. ते लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये कोचेस खूप लेट शिकवतात. आपले लॉ ऑफ अट्रॅक्शनचे पण क्लासेस असतात. नक्की करा. मनी नंबर देतो, त्याच्यानंतर मनी पिरामिड कसं बनवायचं ते सांगेल. मनी पिरामिडच्या आधी अजून एक महत्वाची गोष्ट, ते खूप आहेत पैशासाठी. सर्वप्रथम काय करायचं आहे, पैसा पाहिजे ना, घ्यायचा आहे म्हणजे घेवा नाही, देवांचं काय. आता इथे एवढे लोक उपस्थित आहे, जवळजवळ 20 धरून 89 आहे. बघा इथे कोणी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख ईसाई सगळ्या धर्माचे लोक असतील. कुणाच्या धर्मामध्ये डोनेशन दान हा शब्द आला नाही असं झालाय का? दान ते तुमच्या नाहीच आहे, तुमच्या धर्मामध्ये हा शब्द. बघा, डोनेशन दान खूप मोठा संस्कार आहे. जसे संस्कार असतात एक एक मी सांगितलं होतं, भिक्षा मागणं पण एक संस्कार आहे, लग्न एक संस्कार आहे, विद्या घेणं संस्कार आहे, तसं दान. बघा जे लोक खूप रिच असतात, खूप करोडपती मल्टी बिलियनर असतात ना, त्यांना नियम चांगला माहिती असतो की जितकं डोनेशन करणार तेवढं तुमच्याकडे येणार आहे. साधारणतः 10% बोलतात, तरी पण आपल्याकडं आपण जास्त करून अप्पर मिडल क्लास आहे तर 5% तरी द्यायला पाहिजे. म्हणून आपण काय ऐकतो की निनावी व्यक्तीने साईबाबाला इतक्या किलोचं सोनं देऊन गेला, बालाजीला देऊन गेला, कारण त्यांना त्याचं महत्व माहिती असतं. ओके. तर आपल्याला तेवढं माहिती नसतं तर नक्की करा डोनेशन. एक आपल्या कमाईचा हिस्सा 1% पासून तरी सुरुवात करा. ओके. 50,000 पगार आहे, नाही 5,000, 1,000 तरी द्यायला सुरुवात करा. 500चं तरी द्या, पण द्यायला सुरुवात करा. होतं काय माहितीये का, इव्हन सबकॉन्शियस माइंड ना खूप हे आहे, म्हणजे कसं आहे ना, खूप चमत्कारिकरित्या काम करतो. समजा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेले आणि टिप देताना विचार केला की अरे यार एवढं मोठं हॉटेल आहे आणि तुम्ही 10-20 रुपये टिप दिली. आमच्याकडे नाशिकला टिपच देत नाही. मुंबईची लोक कुठे जेवले वगैरे हॉटेलला मनापासून टिप देतात. माझी बायको मुंबईची, मी सरप्राईज झालो होतो. आम्ही तर खूप विचार करायचो. तर काय होतं, आपण कुणाला काही देताना काही विचार करतो की अरे बापरे एवढे पैसे, 10 रुपये 20 रुपये. आणि मग सबकॉन्शियस माइंड काय पकडून घेते की तुम्ही चिल्लरच माणूस आहे, म्हणजे तुम्हाला हे गोष्ट हे पैसे तुमच्यासाठी खूप मोठे आहे. मग तसंच पैसे तुम्ही आकर्षित करतात. तुम्ही रिक्षावाल्याची 3-3 4-4 रुपये वरून भांडणं केले सुट्ट्या पैशावरून, मग सबकॉन्शियस माइंड पकडून घेतो तुम्ही चिल्लरच आहे. कधी प्रयोग करून बघा, कधी काय करायचं, थोडं नुकसान होईल, किती महिन्याला 200-300च होईल, पण काय करायचं, कधी एखाद्या ठिकाणी गेले 17 रुपये बिल झालं, 18 झाले, राऊंड फिगर करायचे, 20 रुपये टाकून द्यायचे फोन पेवर. तर तुमच्यामध्ये एक फिलिंग येईल सबकॉन्शियसली की अरे बापरे मी रिच आहे, मी तर एक्स्ट्रा देत आहे. तर द्यायची सवय लावा तर घ्यायची. ओके. चला मी तुम्हाला आता एंजल नंबर देतो. पैशासाठी खूप काही आहे, मी 3 दिवस बोललो तरी इनफ नाहीये. आता तुम्हाला एंजल नंबर देतो, नाही तर बोलणार सर प्रवचन झाडायला लागले. ओके. तसं काही करू नका. ते जिबू सिम्बॉल दिले, लिहा नंबर, लिहा लिहा एंजल नंबर लिहा. अचानक पैसे मिळवण्यासाठी 808-520, म्हणजे तुम्हाला अर्जंट पाहिजे, कुणाकडून पेमेंट येणार आहे तर लिहायचं 808-520. मी पण लिहून घेतो. ओके. अडथळे दूर करण्यासाठी, म्हणजे एखाद्याकडून पैसे यायचे आहे, लोन सँक्शन व्हायचं आहे, ओके, एखाद्याकडून घर भाडं यायचं आहे, काही बिझनेसचे पैसे, तर 741. ओके. तर 808
08 आणि काही करायचं, कॉमा टाकायची गरज नाही, तुम्ही खाली पण लिहू शकतात. मी तुम्हाला दाखवेल कसं. 20 असे नंबर आहेत. तर व्यवसाय वाढीसाठी नेहमी 1114 5511 आहे, बिझनेस ग्रोथ साठी. बघा याचं पीपीटी नाही येणार तुम्हाला, नोट्स मध्ये नाही तर लिहूनच घ्या, ओके, किंवा नंतर रेकॉर्डिंग बघा. त्याच्यानंतर बघा कसं वापरायचं. हे डाव्या हातावर तुमची स्वीकारण्याची बाजू 82052074 लिहायचं. तुम्ही त्याचं काय करायचं, 3च नंबर लिहायचे एक संगती, आणि त्याचं उच्चारण करायचं 21 वेळेस किंवा 108 वेळेस उच्चारण करू शकतात. फॉर एक्झाम्पल काय करायचं बघा, आता मी इथे काढलं आहे 8208520741. हवं तर सर्कलही बनवायचं. कसं, आता बघा हा प्रॉस्पेरिटीचा कॉइन आहे, याच्या मागे हाच नंबर आहे 8085200741. तुम्ही मनगटावर काढा आणि सर्कल करा, ओके. खूप छान पैसे आकर्षित करतो. इवन तुम्हाला माहिती नसेल, युट्यूबवर ना याचं चॅन्टिंग पण आहे 108 वेळेस, 8085200741 8085 असं 108 वेळेस याचं चॅन्टिंग पण आहे. कारण हे सगळं काम करतं म्हणून ते प्रचलित आहे, नाही तर नसतं केलं. तर हे नंबर तुम्हाला वापरायचे आहे, ठीक आहे. चला, याच्यानंतर आता मी तुम्हाला मनी पिरामिड हे बनवून तुम्हाला पर्समध्ये ठेवायचं आहे पैसा छान, किंवा जिथे तुमचा गल्ला आहे, बिझनेस आहे, लॉकर आहे तिथे. जसं आता काही लोक काय करतात, अशी ट्री वगैरे ठेवतात, मनी ट्री वगैरे, ते नाही का, कासव ठेवतात, ज्यांचा बिझनेस आहे गल्ल्यावर. तसं तुम्ही ही नोट पण बनवून ठेवू शकतात. कशी बनवायची, आता कोणाकडे आहे का कोरी कोरी नोट, मी डेमो देतो. चला आणले, आता संजय सरांकडे बघूया कितीची नोट घेऊ शकता. तर चला, पिन वर घेतो तुम्हाला, हा, अनम्यूट करू शकतात. हा, आता मोकळी करा ती नोट. 10ची नोट आहे. चालेल चालेल, 10ची पण चालेल, कुठलीही चालते, काही प्रॉब्लेम, चालते ती पण ठेवली तरी. आता काय करायचं, त्याला आतून फोल्ड करा, असे दोन भाग आहेत नाही बघा, आतून फोल्ड करा. हा हा, आतून करा, बरोबर बरोबर, असं फोल्ड करा. बस केलं, ठीक आहे. आता काय करा, विमान आपण बनवतो ना, जिथे तर 500 रुपये दिले ना, आपण विमान बनवतो तसं छोटस विमानासारखं करा. हे बघा वरच्या बाजूला करा बरं, सर्वांनी करा, कुणाकडे असेल करा. आता मी सरांना पिन मध्ये घेतले तर तुम्हाला मोठे, असं झालं. असं करा, आता सीधी करा. हा, आता मी दाखवतो ना, आता अर्धी फोल्ड करा. हे बघा अर्धी फोल्ड करा, हे बघा अशी अर्धी फोल्ड करा. आता त्याच्यावर अजून एक फोल्ड मारा, बघा बरोबर आहे. आता त्याच्यावर अजून एक फोल्ड मारा, खालचा फोल्ड त्याच्यावरच मारा, हा मारा मारा. अजून असं करत कर, आता अजून एक फोल्ड मारा, त्या पूर्ण परत एक फोल्ड मारा मारा. हा, या वरती या, अगेन वरती या, इथपर्यंत यायचं की थोडस याच्यात टोक यायला पाहिजे, अजून वरती या. ते काय होणार, ते थोडस हा पॉइंट आहे ना असा राहील. आणि काय करायचं, आता ते दोन एक्स्ट्रा भाग उरतो ना, याला मुडपून घ्यायचं. हे बघा हे दोन एक्स्ट्रा लाईन आहेत ना माझ्या, याला मी काय केलंय बघा, मुडपून घेतलंय. हे बघा असं मुडपून घेतलं म्हणजे लॉक झालं, म्हणजे ते निघत नाही. झाला तुमचा पिरॅमिड. छानसं ऍफर्मेशन द्यायचं, बस झाला. आणि बस झाला तो पिरॅमिड. का, पिरॅमिड शेप खूप महत्वाचा आहे. जसं बघा आता विश बॉक्स आहे, पिरॅमिड आहे, इजिप्तची, झालं झाला. तर असंच तुम्ही गल्ल्याच्या ठिकाणी ठेवा, पर्समध्ये ठेवा, पैसा येतं. तर एवढं करा तुम्ही. छान काम करतं, छान रिझल्ट येतात. थँक्यू. तर आता कोणी बघितलं नसेल नंतर व्हिडिओ बघून करा, नाही तर मला परत परत हे शिकवतानाच 15 मिनिटं जातात. तर ठीक आहे, चला ठीक आहे. तर ऑफिशियली माझा सिलेबस संपलाय, जितके मी प्रॉमिस केले होते, ओके. आता तुम्हाला कुणाला काही शंका आहे, प्रश्न असतील विचारा, किंवा कसं वाटलं, काय वाटलं, का मी काही शिकवायला चुकलो तसंही सांगू शकतात, ग्रॅटिट्यूड म्हणून. काही प्रश्न असतील विचारा, सगळ्यांचे प्रश्न उत्तर झाले मग मी तुमचं एक मेडिटेशन घेईन, ओके. लास्ट डे आहे तर शेवटचं तुमचं फ्युचर सेल्फ, भविष्यातले तुम्हीच एक मेडिटेशन, ठीक आहे. चला, आता कुणाचे काही क्वेश्चन आन्सर असतील हँड रेज करा, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर दे, ठीक. त्याच्यानंतर जे लोक राहतील त्यांना एक मेडिटेशन, ठीक आहे. मॅडम बोला. हॅलो, किती वेळा फोल्ड करायचं हे? किती वेळा फोल्ड जोपर्यंत मारायचं? 2-3 वेळेस करा. बरोबर आहे का हे? हा, अजून एकदा करा. पण ते ह्याच्यावर येईल ना, कोणावर? हा, मग ते यायलाच पाहिजे. हा, आता लॉक हा करा, तसंच पाहिजे. आता ते मुडपा, एक्स्ट्रा भाग मुडपून घ्या. हा का? हा, हा भाग. झालं झालं. आणि नसेल आता पैशासाठी प्लीज व्हिडिओ बघून घ्या, ओके. बाकीचे काही क्वेश्चन महत्वाचे असतील ते विचारा, नाहीतर
5 दिवस शिकवलं आणि तुमची बुद्धी पैशावरच अडकली तर काय फायदा आहे? ओके. चला, कुणाला काय वाटलं, कसं वाटलं सांगू शकतात. काही प्रश्न आहे ग्रॅटिट्यूड म्हणून. दुसरी एक गोष्ट सर्वांनी बघा, एक महत्वाची गोष्ट राहिली. आता बरेचसे लोक मला फोन करून काय विचारतात. आता ज्यांना रेकी माहिती ना ते मला कंप्लेंट करतात. काय कंप्लेंट करतात बघा, रेकी फ्री नाही शिकवत, मग तुम्ही काय शिकवता? आता बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. खरं आहे, रेकी कुणालाही फ्री शिकवत नाही. ओके. तरीही तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही माझ्याकडून शक्तिपात घेतलाय तर एक गोष्ट आहे बघा, मी विपश्यनाला जायचो तर विपश्यना पण फ्री असतं. 5 दिवस ते फ्री शिकवतात. मग शेवटच्या दिवशी काय सांगतात, जर तुम्हाला द्यायचं असेल तर काहीतरी डोनेशन द्या, जेणेकरून याचा फायदा इतरांसाठी करता येईल. आणि सुरुवातीला मी तसं काही द्यायचं नाही, माझ्याकडे खूप पैसा होता फॉरेनचा, पण मी कधी काही दिलं नाही त्यांना आणि एवढा फरक मला जाणवला. आणि मग जेव्हा मी डोनेशन द्यायला लागलो तर खरंच माझ्या जीवनामध्ये चांगले रिझल्ट आले. तर दान, डोनेशन खूप महत्वाचं असतं. आणि बघा, कुठलीही गोष्ट विश्वामध्ये फ्री भेटत नाही. जर फ्री भेटलं तर आपण टेकन फॉर ग्रांटेड घेतो. तर तुम्ही असे माझ्याकडे शक्तिपात घेतलाय, तर निसर्गाचा एक नियम असतो, त्याला बांधलं जायचं नसेल तर तुम्हाला जीही वाटेल ती दक्षिणा तुम्ही देऊ शकतात. मी पहिल्या दिवशी सांगितलं, क्लास फ्री आहे, फ्रीच असेल. ज्याला द्यायचं तो देऊ शकतो, ज्याला नाही द्यायचं त्याचे विचार त्याच्याजवळ. तर कितीही देऊ शकता. तर जितकं तुम्हाला सबकॉन्शियस माइंड सांगतं, जितकी देण्याची ऐपत आहे कितीही द्या. मला किती पैसे येतात त्याचं काही लिमिटच नसतं. जसं वाटेल तितकं द्या. म्हणजे अगदी तुम्ही त्याच्यातून मुक्त होण्यासाठी जसं 333, 555, 666 मला 3-4 हजारापर्यंत पण येतात. ज्याची जशी ऐपत आहे करा, कारण त्यातून मुक्त होणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे. अदरवाईज क्लास फ्री आहे, नाही केलं तरी पण माझ्याकडून काही प्रॉब्लेम नाही. जे एजेड लोक आहे त्यांनी बिलकुल डोनेशन करायचं नाही, कारण त्यांना फोन पे जीपे करताच येत नाही. मग ते मनामध्ये असतं, अरे मी शक्तिपात लागेल की नाही, असं काहीच नाही. ते माझ्याकडून माफ आहे. ओके. धावपळ करायची नाही, ब्लेसिंग द्या त्याच्या स्वरूपात. ठीक आहे. चला, आता मी क्वेश्चन आन्सर घेतो. हा, स्वाती मॅडम बोला. तर माझं शक्तिपाठ बाकी तर मग जर आपण जर अफर्मेशन देतो किंवा रेकी जागृत करणे म्हणजे रेकीचे जे हे करतो म्हणजे काय म्हणतो आपण रेकी मग कसं होणार, आपल्या मग हात नाही होणार. अटोनमेंट तर नाही व्हायला होत. पाहिजे मॅडम. आता काय करा, पुढची बॅचला जॉईन केलं तेव्हा होऊन जाईल तुमचं. आता काय करणार आहे, माझ्याकडे पण टाइम नाही झाला. नाही तर ऍडमिशन घेतलं, ज्यांचा राहिला आहे ज्यांचं ऍडमिशन होईल त्यांना सोमवारी मी करून देईल. ओके. बरं. लेवल 2-3 ला मंगळवारी घेणार आहे, त्यांचं मी सोमवारी अटोनमेंट करून दिला. तर ज्यांना नाही त्यांनी पुढच्या बॅचची वाट बघा, मी पण काही करू शकत नाही. ठीक आहे. कारण तुम्ही मला म्हणजे मंडेला बोलले नेमकं काय आलं त्या दिवशी माझ्याकडे पाहुणे आले, मला हा, क्लास अर्धवट सोडावा लागला. ठीक आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग बघा, पुढची बॅच आली तर करा, नाहीतर मग असे पेड कोर्सला आले तर मला करून देणंच आहे. ठीक आहे. हो चालेल सर. थँक्यू. ओके. नेक्स्ट. हा, बोला संजय नानावरे सर, बोला काय म्हणतात. आधी व्हिडिओ तर ऑन करा, मला दिसले तर पाहिजे. काही प्रश्न विचारायचे तर तुम्ही असेच कसे बोलणार, बोला. अनम्यूट करा. ठीक आहे, नाही नाही. हा, थांबा संजय सर. हा, बोला सर. बोला, दाबा ते बटन. हा, बोला हॅलो. बोला. हा, बोला. नमस्कार सर. नमस्कार सर. सर तुम्ही एकदम मस्त शिकवलंय. थँक्यू सो मच. आम्हाला तुम्हाला काही डोनेशन द्यायची इच्छा आहे. माझी तुमच्या डोनेशन द्यायची तयारी आहे. तुमचा क्यूआर कोड पाठवा. पाठवेल मी पाठवेल. तसं तर दुसरी कंपल्सरी नाही, गोष्ट, ज्याला वाटेल त्यांनी त्यांनी तुम्ही फक्त रेकी हिलिंग शिकवता का टेरो कार्ड शिकवता? टेरो नाही, माझ्याकडे एंजल कार्ड ट्रेडिंग आहे. मी एंजल थेरपी शिकवतो, एंजल कार्ड शिकवतो, टेरोट नाही शिकवत. ओके. एंजल कार्ड फरक काय ट्रेडिंग. सांगू शकाल? तसे टॅरोट सारखेच असतात हे पण कार्ड. हे याला एंजल ओरॅकल कार्ड बोलतात. मी त्याची रिडिंग घेतोय. ओके. टॅरोट नाही घेत. तर काय आहे तुमचा क्लास? असल्यावर सांगेल तुम्हाला, ग्रुपवर मेसेज येतील. ओके. साधारण काय टायमिंग काय असतो? टायमिंग महत्वाचा आहे माझा. मी सांगेल, मेसेज मध्ये येईल सगळं. ओके. आता ओके याचा सर, टायमिंग तर सेम आहे. जो मंगळवार पासून बॅच सुरू होतोय सेम टायमिंग आहे. शनिवार रविवार सुट्टी असते. गणपतीच्या आधी तुमचं आवरून जातं. गणपती सुरू होण्याच्या अगोदरच आपला क्लास मास्टर लेवलचा संपून जातो आणि लाईफ टाइम ऍक्सेस आहे. तुम्ही किती बॅचेस करू शकतात. एकदा फी भरली परत भरायची गरज नाही. हा, सुहानी मॅडम बोला. अरे एंजल नंबर आता तुम्ही हेच वापरा, 8085207141. दुसरे अजून काही त्या कोर्स
हा, सुहानी मॅडम बोला. अनम्यूटचं बटन दाबा. तुमचा आवाज येत नाही. बोला. मिस्टरांना सर्पदोष आहे तो करायला सांगितलाय. काय? काय करायचं? काल सर्पदोष आहे म्हणून सांगितले मिस्टरांना. मग तो कसलं? पुढच्या आठवड्यात करायचा होता. काल सर्पदोष अच्छा, मग तो करायचा होता पुढच्या आठवड्यात. मग करू द्या का? काही न होतंय. करू शकतात ना, काही प्रॉब्लेम नाही. त्याला काय होतं, करू शकतात, काही प्रॉब्लेम. अजून कुणाला काही ग्रॅटिट्यूड कसं वाटलं, काय वाटलं बघा. ज्यांना राहायचं आहे त्यांचं मी सगळं झाल्यावर एक मेडिटेशन घेणार आहे फ्युचर सेल्फचं. काही क्वेश्चन आन्सर नसतील तर घेईल. तोपर्यंत कुणाला काही असतील क्वेश्चन विचारून. स्वाती मॅडम काही विचारायचं आहे का? हँडरेज आहे, ज्यांचे हँडरेज आहेत. या स्वाती मॅडम, मी मास्टरचा कोर्स केला आहे, पण मध्ये ना तिचं काही मिस झाले क्लास. तर तिचे हम्म. मिस्टर ना अशा परिस्थितीत आहे, तर यांना रेखी कशी द्यायची हे तिला अजून लक्षात येत नाहीये. तर काय करावं लागेल? तुम्हाला त्यांचं ऑपरेशन, ब्रेनचं ऑपरेशन झालं आहे त्यांचं. ओके. पण मग तुम्ही त्यांना, मी तुम्हाला नंतर कॉल करा, मी तुम्हाला नंबर देईल. की त्यांना हिलिंग द्यायची गरज आहे. मी त्यांना हिलिंग द्यायचं सांगेल कसं द्यायचं. ओके, तुम्ही मला नंतर फोन कोणाला करा. मिस्टरांना, तिच्या मिस्टरांना हिलिंग द्यायचं तिने. हिलिंग कुणाला पाहिजे? त्यांच्या मिस्टरांना ना? हे हा हा, हा मग तुम्ही आजारी. मला नंतर कॉल करा, मी सांगेल कसं द्यायचं, काय करायचं. ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक तुम्ही आहे, मला चालेल. याच्यासाठी नंतर फोन करा. बोला चंद्र तर सर बोला. सर, आपण जे शिकवलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आणि चांगलं शिकवलं. थँक्यू फॉर गिव्हिंग मी नॉलेज. कारण याच्या अगोदर मी ते करूनही बघितलं आणि खरंच म्हणजे पेंडुलमचं ते पॉझिटिव्हली आलेलं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि याच्या पुढे बहुतेक आता हे ते एकदम टेक्निकल जरी मी रेकॉर्डिंग बघतो, कारण मी करा, आता करा. ड्युटीवर असल्याकारणे पोहोचू शकत नाही मी. नक्की. त्यामुळे रेकॉर्डिंग मी ऑन केलेलं होतं आणि मध्ये मध्ये हे केलं होतं आपला व्हिडिओ स्विच ऑफ केला होता. व्हिडिओ धन्यवाद सर. हा, धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू सो मच. हा, बोला नरेंद्र सर बोला. हा गुरुजी, हा, नमस्कार. बोला. नमस्कार. तुम्ही जे शिकवलं आहे की नाही, ते एकदम अप्रतिम. थँक्यू सो मी आणि माझी मिसेस, आम्ही दोघं पण हा, आम्ही 2 नाव कंटिन्यू आले करत ते आहे. सर्टिफिकेट साठी. मला वाटलं तुमची मिसेस पण असेल. आमचे 2 पण क्लास चालायचे पण. अच्छा, इकडे अच्छा. माझी मिसेस, हा, ओके ओके. नमस्कार आम्ही मॅडम. दोघं एक रूम मध्ये, इकडे रूम मध्ये आणि इकडे रूम मध्ये. ओके ओके, चला, चांगली गोष्ट आहे. दोघं पण आम्हाला spiritual. donation करायचं आहे. दुसरा जो आहे ना, तो अटेंड करायचा दुसरा पण. ओके, मी करू शकतात. सांगेल तुम्हाला, माहिती येईल तुम्हाला थोड्या वेळाने. तर मला QR पाहिजे होता. हा, मी पाठवेल तुम्हाला, क्लास संपल्यावर पाठवेल. ओके, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. आधी माहिती आहे का, क्लास अटेंड कसं करून आलो, ते एका रूम मध्ये मी एका रूम मध्ये. डबल आवाज येतो ना. हो हो, नाही नाही, मी पाठवेल. चालेल. ओके, हा, संजय, चला, थँक्यू सर. हा, संजय सर बोला. संजय शिरोळकर सर. तर नमस्कार. आपण नमस्कार. खूप उपयुक्त मार्गदर्शन केलं, त्याबद्दल डीप ग्रॅटिट्यूड. माझा फक्त प्रश्न एवढाच आहे की 7 चक्र संतुलित कधी करायची असतात? संतुलित रोजच करायचे असतात. जसं आपण बघा, जेवणामध्ये शरीरात सगळेच व्हिटॅमिन भेटले पाहिजे, तसं 7ही चक्रांना हिलिंग भेटलीच पाहिजे. ते जसं शरीराला अन्नाची गरज आहे ना, भौतिकला, तसं स्पिरिच्युअल लेवलला मेडिटेशनची गरज आहे, ध्यानाची गरजच आहे. तुमच्या स्पिरिच्युअल बॉडीला 2 प्रकारचे शरीर असतात. एक भौतिक शरीर आहे आणि एक आत्मिक शरीर आहे. तर तुम्ही करणं गरजेचंच आहे. त्याला असं कधी वगैरे नाही, केलंच पाहिजे ते. अच्छा, ठीक आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार. ओके, चला, आता अजून एकच आहे मॅडमचं तर झालंय. मग मी नंतर मेडिटेशन. हा, गेल्या आता हेमलता मॅडम गेल्या. ठीक आहे, आता मी मॅसेज वाचून घेतो, नंतर पाठवून तुम्हाला जर दक्षिणा द्यायची तर. ओके.
आवाज आवाज येत नाही, थांबा थोडस बघतो. हिलिंग आणि रेकी वेगवेगळी नाहीये. रेकीनेच हिलिंग द्यायची आहे. रेकी काय करते, रेकीने तुम्हाला हिलिंग द्यायची आहे. रेकी हिलिंग शक्ती आहे स्वाती मॅडम. ओके चला. त्याच्यानंतर व्यवसाय वाढीचा नंबर त्याच्यामध्ये मी सांगितला ना, 1114 आहे. चला नंतर. ओके खूप छान. अजून सगळे क्लास ऑनलाईनच होणार आहे. ओके 10 दिवसांचा क्लास सेम टाइम, सकाळी 10 ते 11, संध्याकाळी 8 ते 9. टायमिंग सेम असणार आहे. ओके. ऊर्जा कमी वाटत असेल तर मेडिटेशन करायचं इकडे. चला काय बोलायचे, हेमलता मॅडम बोलायचे आहेत, करा अनम्यूट करा बरं. लास्ट घेऊ, नंतरून मेडिटेशन घेईल. जे थांबलेत आता आपण मेडिटेशनला सुरुवात करूया मॅडमचं झाल्यानंतर. हा बोला मॅडम. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. थँक्यू सो मच. व्हेरी मच थँक्यू सर. ऍक्च्युली मी आणि मम्मी आम्ही आधी पण रेकी करून चुकलेलो आहे. फर्स्ट डिग्री आणि सेकंड डिग्री पण केली आहे. आईने मास्टर पण केली होती, पण अनफॉर्च्युनेटली जे आमचे सर होते ज्यांनी शिकवलेलं ते आता नाही आहे. पण आता आम्हाला तुम्ही परत दुसरे गुरुजी मिळाले, त्याबद्दल खूप 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 आभार. थँक्यू खूप चांगल्या टिप्स दिल्याबद्दल थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. चालेल. ठीक आहे, थँक्यू सो मच. चला आता आता लास्ट डे आहे, तर माझ्याकडून तुम्हाला एक मेडिटेशन, मी कधी लेवल 1 ला घेत नाही, पण आज काहीतरी आता घेऊन टाकतात मनात आलं तर मेडिटेशन. आता बघा मी तुम्हाला अगेन तुमचे व्हिडिओ ऑन पाहिजे आहेत आणि मी रेकीची हिलिंग देईल. ओके आता एवढा वेळ थांबले, 4 दिवस, 5वा दिवस आहे, अजून थोड्या वेळ थांबून घ्या. आता आपण छानसं मेडिटेशन करूया. ओके चला स्टार्ट नाव. काय करायचं मेडिटेशनला आपण, सेम डोळे बंद करायचे आणि हात मांडीवर ठेवून द्या. जशा पोझिशन मध्ये ठेवायचे तसे ठेवा. ओके मग तुमचा व्हिडिओ चालू पाहिजे, माझा बंद असेल. ओके चला एक लास्ट मेडिटेशन करून चांगले झोपी जा. ओके चला लेट्स आपण आता स्टार्ट करूया. हा जस्ट 1 मिनिट थांबा. नीट ओके कुठे गेले तुम्ही. ओके चला आता आपण मेडिटेशनला सुरुवात करूया. दोन्ही डोळे बंद, पाठीचा कणा ताठ आणि संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील संपूर्ण नकारात्मकता बाहेर पडत आहे. आपल्या श्वासांची गती नॉर्मल असू द्या आणि सूचना फॉलो करायच्या आहेत. आता आपण एक अतिशय सुंदर आणि शक्तिशाली मेडिटेशन करणार आहे. हे मेडिटेशन तुमच्यासाठी आहे, तुमच्या भविष्यासाठी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची डिसिजन मेकिंग पॉवर साठी आहे. कारण अनेक वेळा आपल्या आयुष्यात संधींची कमतरता नसते, कमतरता असते ती योग्य डिसिजन घेण्यासाठी. आजचं मेडिटेशन तुम्हाला तुमच्या फ्युचर सेल्फशी म्हणजे भविष्यातला मी शी कनेक्ट करणार आहे. म्हणून पुढील काही मिनिटे स्वतःला पूर्णपणे रिलॅक्स होऊ द्या. दोन्ही हात मोकळे,
हाताचे तळवे आकाशाकडे. आता आपल्याला संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. प्रत्येक श्वासासोबत तुमचे शरीर रिलॅक्स होत आहे, मन शांत होत आहे आणि तुम्ही आतल्या प्रवासासाठी तयार होत आहात. आता तुमचे लक्ष पायांकडे घेऊन जा. तुमचे दोन्ही पाय पूर्णपणे रिलॅक्स होत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत दोन्ही पाय, त्याचे घोटे, दोन्ही पोटऱ्या पूर्णपणे रिलॅक्स होत आहे. त्या दोन्ही मांड्या, संपूर्ण पाय रिलॅक्स झाले आहे. संपूर्ण फोकस पोटाकडे न्यायचा आहे. प्रत्येक श्वासासोबत संपूर्ण पोटाचा भाग रिलॅक्स होत आहे, छातीचा भाग रिलॅक्स होत आहे, दोन्ही खांदे, दोन्ही हातही मोकळे होत आहेत. चेहऱ्यावरील सर्व स्नायू रिलॅक्स होत आहे. तुमचे डोळे रिलॅक्स, कपाळ रिलॅक्स, संपूर्ण शरीर रिलॅक्स, पूर्ण शांत, पूर्ण सुरक्षित आणि पूर्ण स्थिर. आता कल्पना करा, तुमच्या डोक्यावरून एक सुंदर पांढरा प्रकाश खाली येत आहे. एक शुभ्र पांढरा प्रकाश तुमच्या डोक्यावर येत आहे. हा प्रकाश प्रेमाचा आहे, शांतीचा आहे, हिलिंगचा आहे, रेकी एनर्जीचा आहे. आणि हा प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीरात पसरत आहे. तुमची प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव, प्रत्येक विचार या सुंदर प्रकाशाने भरून जातो. आता कल्पना करा, तुम्ही एका सुंदर रस्त्यावर चालत आहात. खूप सुंदर रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर हिरवी झाडं आहेत. आकाश स्वच्छ आहे आणि हवेत प्रसन्नता आहे. हा तुमच्या भविष्याकडे जाणारा रस्ता आहे. तुम्ही शांतपणे पुढे चालत आहात. प्रत्येक पावलाबरोबर तुम्ही तुमच्या फ्युचरकडे जात आहात, भविष्याकडे जात आहात. आता समोर तुम्हाला एक सुंदर दरवाजा दिसत आहे. एक गोल्डन कलरचा दरवाजा आहे आणि या दरवाजावर लिहिले आहे, माझं सर्वोत्तम भविष्य. हे तुमच्यासाठी लिहिलं आहे. तुम्ही आता
त्या दरवाजाजवळ जातात, हात पुढे करतात आणि दरवाजा अलगद उघडतात. दरवाजा उघडताच आता तुम्ही तुमच्या फ्युचरमध्ये प्रवेश करत आहात, तुमच्या भविष्यात प्रवेश करत आहात. आजपासून 6 महिन्यानंतरचा दिवस तुमच्या आयुष्यातील एक दिवस. आजूबाजूला पहा, तुम्ही कुठे आहात? तुम्ही कसे दिसत आहात? तुमच्या चेहऱ्यावर काय भाव आहे? तुम्ही आनंदी आहात का? आत्मविश्वासाने भरलेले आहात का? शांत आहात का? आता तुमच्या फ्युचर सेल्फला भेटा. 6 महिन्यानंतरचे तुम्ही. तो तुमच्या समोर उभा आहे. ती प्रतिमा, ती तुमची भविष्यातील प्रतिमा तुमच्या समोर उभी आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान आहे, आत्मविश्वास आहे, सकारात्मक ऊर्जा आहे. त्याच्याकडे पहा आणि विचारा, तू इतका आनंदी कसा झालास? आणि तुमचा फ्युचर सेल्फ हसतो, ती प्रतिमा हसते आणि म्हणते, कारण मी स्वतःवर काम करण्याचा निर्णय घेतला होता. मी वाट पाहणं बंद केलं होतं. मी कारण देणं, एक्सक्युजेस देणं बंद केलं होतं. मी 6 महिन्यांपूर्वी माझ्या ग्रोथला प्राधान्य दिलं. मी माझ्या फ्युचरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, माझ्या भविष्यात गुंतवणूक केली. आता हा तुमचा फ्युचर सेल्फ, ही प्रतिमा तुमचा हात पकडत आहे आणि तुम्हाला तुमचं नवीन जीवन दाखवत आहे. बघा, तुम्ही अधिक कॉन्फिडंट आहात, अधिक आत्मविश्वासी. तुमचं मन अधिक शांत आहे. तुमचे रिलेशनशिप्स अधिक सुंदर आहेत. तुमचे सगळ्यांबरोबर नाते खूप प्रेमाचे झाले आहेत. तुमच्याकडे अधिक क्लॅरिटी आहे, स्पष्टता आहे. तुमच्याकडे अधिक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तुम्ही स्वतःवर प्रेम करता, स्वतःची काळजी घेता आणि भविष्यात स्वतःला महत्व देता. आता तुमचा फ्युचर सेल्फ तुमच्या डोळ्यात पाहतो, तर तुमचा भविष्यातला मी, त्याची प्रतिमा तुमच्या डोळ्यात बघत आहे आणि तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे,
जर मी हे करू शकलो तर तू का नाही? क्षणभर ह्या प्रश्नासोबत राहा. आणि तुमचा फ्युचर सेल्फ तुम्हाला सांगतो, माझं आयुष्य एका मोठ्या चमत्काराने बदललं नाही. माझं आयुष्य एका डिसिजनमुळे बदललं. त्या दिवशी मी स्वतःला निवडलं. त्या दिवशी मी माझ्या ग्रोथला होकार दिला. त्या दिवशी मी माझ्या भविष्याला होकार दिला. आणि हा फ्युचर सेल्फ तुम्हाला एक सुंदर सुवर्ण प्रकाशाचा गोळा देत आहे. या सुंदर प्रकाशामध्ये कॉन्फिडेंट आहे, क्लॅरिटी आहे, फेथ आहे, करेज आहे. हा विश्वासाचा, करेजचा सुवर्ण प्रकाश आता तुमच्या हृदयामध्ये सामावून घ्या. हा प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीरभर पसरत आहे. आता मनात ॲफर्मेशन द्यायचे आहेत. माझ्या मागे 3 वेळेस मनात बोलायचं आहे. मी सक्षम आहे. मी पात्र आहे. मी स्वतःवर विश्वास ठेवतो, विश्वास ठेवते. मी माझ्या ग्रोथला प्राधान्य देतो. मी माझ्या ग्रोथला प्राधान्य देते. मी जीवनात योग्य निर्णय घेऊ शकतो, घेऊ शकते. मी जीवनात माझ्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकतो. मी माझ्या उज्ज्वल भविष्याची निवड करत आहे. मनात पुन्हा 3 वेळेस म्हणायचं, मी बदलासाठी तयार आहे. मी शिकण्यासाठी तयार आहे. मी वाढण्यासाठी तयार आहे. मी माझ्या सर्वोत्तम आवृत्तीला स्वीकारतो. मी माझ्या सर्वोत्तम आवृत्तीला स्वीकारते. आणि हा फ्युचर सेल्फ तुमचा भविष्यातला मी आता तुम्हाला आशीर्वाद देत आहे आणि म्हणत आहे, मी तुझी वाट पाहत आहे. आजचा डिसिजन तुला माझ्यापर्यंत घेऊन येईल. त्याचे आभार माना आणि परत त्या सुंदर रस्त्यावर परत या. हळूहळू वर्तमान क्षणात यायचं आहे. तुमच्या श्वासांकडे लक्ष द्या, शरीराकडे लक्ष द्या. जिथे बसला आहात त्या खुर्चीकडे, आसनाकडे लक्ष द्या, जमिनीकडे लक्ष द्या. एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा, मी माझ्या भविष्याची जबाबदारी स्वीकारतो. मी माझ्या ग्रोथला होकार देते, होकार देतो.
मी माझ्या सर्वोत्तम जीवनाची निवड करतो. मी माझ्या सर्वोत्तम जीवनाची निवड करतो. जेव्हा तयार व्हाल, हळूवार डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडायला कुठली घाई करायची नाही. दोन्ही हात रब करो. सर्व ऊर्जा आपल्या चेहऱ्यावर. परमेश्वर आपल्या सर्वांच्या जीवनात सदैव परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य तुम्हाला प्रदान करो. तथास्तु तथास्तु तथास्तु. चला, थँक्यू सो मच. धन्यवाद सर्व. ओके, सर्वांनी 5 दिवस मला ऐकून घेतलं. आय होप खरंच बोर नसेल गेलं तुम्हाला, कारण पहिल्या दिवशी माहित नसतं ना कोण आहे काय करेल. छान, तुम्ही राहिले म्हणजे काहीतरी आहे माझ्यामध्ये की करू शकलो. ओके, चला, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. असेल नशिबात तर परत भेटेल. ओके, धन्यवाद सर्वांना. थँक्यू सो मच. सर्टिफिकेट उद्या भेटून जातील. ओके, मागायची घाई नका करू, भेटून जातील. ओके, धन्यवाद सर. थँक्यू सो मच.